नाही हा शिवर आणि अजून एक पुढचा शिवर आहे. त्यानंतर बेदाश आपण कंटिन्यू करू रोश हशाना. 10 दिवस रोश हशाना आणि किपूरच्या मध्ये जे असतात. किती माणसांनी माझ्याकडनं रिक्वेस्ट पाठवली की फक्त मी रोश हशानाचे आलाखोत परत शॉर्ट मध्ये करू शकतो की नाही, की काय काय जण मागच्या शिवला नव्हते. आज बेदाश पण चालू करू. रोश हशानाबद्दल बात करू. आपले हे दिवस आहेत त्यांच्याबद्दल, आणि त्यानंतर आपण थोडा आलाखोत घेऊ रोश हशानाचे, जे आपल्याला थोडे राहिलेले आहेत, आणि जे मागच्या शिवला पण घेतले ते शॉर्ट मध्ये बात करू. आणि कंटिन्यू करू आपला अजून योम तो बदल, आणि काय कसा केला पाहिजे, कसा शोफारचा मिtzवा आहे का आहे हे त्याबद्दल सर्व बात करू. झालंय की बेमेत आताचे दिवस बघायला गेलो तर फटाफट संपतात. आपण ऑल द टाइम ट्राय करतो अजून चांगला वीक चांगला जाऊन दे, अजून विचवत केले पाहिजेत. पण ऑल द टाइम बघायला गेलो तर हा टाइम आपल्या अगेन्स्ट धावतोय, म्हणजे अगेन्स्ट फटाफट चाललाय. बघायला गेलो तर अजून 2 हफ्ते राहिलेत. पहिले बात केली तेव्हा 1 महिना होता, अजून स्लिप होत नाही चालू झाले. पण आपण बघू हायेत सरारा म्हणजे सैतान आपल्याकडे दिवस फटाफट घेऊन जाते, आपल्याला जास्तीत जास्त बिझी ठेवते तो. आणि या कंडिशन मध्ये आपण ऑल द टाइम बोलतो नाही ते उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे, अजून एक वीक आहे, अजून पुढच्या या वीकच्या एंड पर्यंत आहे. आपण ऑल द टाइम ढकलतो आपला की रिक्वेस्ट आहे हशिमकडं, आपल्याकडे स्लिप आहे, हशिमला सॉरी बोलतो, स्लिप होत करतो. ऑल द टाइम आपण ढकलतोय पुढं. याच्याबद्दल असं नाही की श्लोमो मेले त्याच्या ह्याच्यामध्ये ह्याच्यात हे पण सांगते सर इने हवालामध्ये इस्मान कचू, म्हणजे हा टाइम वर्ल्ड मध्ये शॉर्ट आहे. जसं माणसाची लाईफ नाही एंड 1000 इयर काय 2000 इयर आहे, शॉर्ट लाईफ आहे. 20 वर्ष स्कूल मध्ये, त्यानंतर अजून 4 वर्ष 5 वर्ष मिलिटरी आणि स्टडीज, पुढचे स्टडीज, त्यानंतर लग्न करतोय आणि पोरं झाली आहे. ते ऑल द टाइम आपला टाइम आपल्या अगेन्स्ट धावतोय. ओके, आज आपण ट्राय केला पाहिजे टाइमचा सर्वात बेस्ट मी कसा वापर करू शकतो. आणि आपले हे आता एंडचे थोडे दिवस आहेत जे ज्यामध्ये आपण बघू आपला रोश हशाना एंट्री होईल. की सर्वांना बघितला या वीक मध्ये पण इथं टेररिस्ट अटॅक झाला आणि किती माणसं मेले. असं नाही की सर्व नफोन टेररिस्ट अटॅक झालाय, पण हे सर्व कधी लिहिले गेलं आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे. आपलं जे सर्व आपल्यासोबत होते ते कधी ना कधी आपल्याबद्दल लिहिले गेलेले आहे. ओके, माणसावरती ते लिहिलेलं आहे, कधी तो मरणार आहे, कधी तो पैशावाला होईल, कधी लग्न होईल, हे सर्व लिहिले गेलेलं आहे. पण हे कधी लिहिलं जातं आपला रोश हशानाला जास्ती करून. त्या वर्षी तो माणूस कसा राहील, कसा कंटिन्यू करेल, त्याची लाईफ त्याची पुरी राहील, तो बरोबर त्याची लाईफ पुरी करेल की नाही, हे सर्व कधी डिसाईड होतं रोश हशानाला. ती जी माणसं वारली नफोन ते ज्यूश होते म्हणून मारले, आणि त्यांचं असं की त्यांचा सोल जिथं रब्बी अकीबा आहे तिकडं त्यांचं सोल आता तो स्टडी करतो, तिकडे म्हणजे त्यांचा जागा आहे. पण तरी पण ते लोक म्हणजे कधी डिसाईड झालं त्यांच्यावरती की असं असं या टायमाला लोक वर्ल्ड मध्ये सोडून जातील. रोश हशानाला. रोश हशानाला हा जो दिवस आहे तो आपल्याला डिसाईड होतं की काय करणार आहे काय नाही. म्हणून आपण मागच्या शिवरीमध्ये बोललो इम्पॉर्टंट आहे हा दिवस. स्पेशली म्हणजे विदाऊट हसणं, विदाऊट एकमेकांमध्ये हसतो आणि जोक्स आणि येते नाही नाही. हा जरा रोश हशाना सिरियसली घेतला पाहिजे. किपूर मध्ये हॅपी राहा की किपूर मध्ये आपले सर्व पाप माफ होतात. रोश हशानामध्ये आपला जज होतं, जजमेंट होतं आपली काय होईल पुढच्या वर्षी, कसा राहील माणूस, कसा त्याची हेल्थ असेल. फॅमिलीज मध्ये आपण बघू यांची फॅमिलीज 2 मिनिटामध्ये. माणूस फक्त सकाळी मशीद जायला निघाला, कोण कामाला निघाला, कोण शबाची खरेदी करायला निघाला, कोण काय करायला निघाला, पण अर्ध्या 2 मिनिटामध्ये त्यांची ते लोक या वर्ल्ड मध्ये नव्हते. म्हणून प्रत्येक माणसाने पण या गोष्टीचा विचार घेतला पाहिजे की हशिमला पाहिजे 2 मिनिटामध्ये माणसं या वर्ल्ड मध्ये नसतील. पण हशिम आपल्याला अजून देतं टाइम का, हशिमला पाहिजे की देतो हशिम अजून आपण मिचवत करू, अजून कंटिन्यू करू का, की पुढच्या वर्ल्ड मध्ये जे मला उपयोगी येईल ते म्हणजे काय, आपले मिचवत. चला की हफेज खाईम त्यांनी एक एक्झाम्पल हे दिलंय, स्टोरी सांगितली त्यामध्ये एक्झाम्पल दिलंय. आणि असं आहे की एक माणूस होता आणि एक दिवशी काय झाला, एक दिवशी तो किंग स्विमिंग करत होता आपल्या ह्याच्यामध्ये समुद्रामध्ये, आणि तो बुडाला आला. तेव्हा या गरीब माणसाने त्याला बघितला. त्याने काय केला, फटाफट धावला, उडी मारली आणि त्या राजाला वाचवला. तो राजा त्या टायमाला जागा वगैरे झाला, एवढा खुश झाला त्यावरती, म्हणजे तुझ्यामुळे माझी लाईफ वाचली, मी माझ्या पोरांकडे परत आलो, माझ्या फॅमिलीकडे परत परत आलो, मी किंग परत त्याच कंडिशन मध्ये आहे. मला पाहिजे की तू पुढच्या वीक मध्ये आहे
1 तासासाठी आपल्या तिजोरीमध्ये माझ्या एंट्री कर. तुला काय पाहिजे घे तिकडनं. 1 तास तुला टाईम आहे. काय पाहिजे घे. तो तो राजा काय करतो, तो घरी जातो. तो बोलतो, "काय नाही, पुढच्या वीकमध्ये संडेला ये. आम्ही तुला मित्रात असेल तिकडं पुरी तिजोरी खोलून देईल आणि जेवढा पैसे लागते तेवढं तू भरून घेऊन जा तुझ्यासोबत." तो एका साइडला तो गरीब माणूस खुश झाला. बायकोला येऊन सांगितलं. सर्वांना माहिती पडलं, की हा पैसेवाला होणार आहे. त्यांनी जाऊन काय केला, मोठ्या-मोठ्या पिशव्या घेऊन आला. मोठे-मोठे कंटेनर घेऊन आला. ते काय आता मी 1 तासामध्ये सर्व भरू शकतो, जेवढा आहे तेवढा. पण दुसऱ्या साइडला काय झाला, राजाला पश्चाताप झाला. बोलते, "अरे, चुकी झाली माझ्या हातून." बोलते. म्हणजे हे झालं, की एवढा डिसिजन मी चुकीचा कसा घेतला? आता तो गरीब माणूस सर्व आपल्या मेहलचा जेवढा जेवढा सोनं आणि सर्व आहे, तो घेऊन जाईल. डायमंड्स वगैरे आणि आपल्याला इथं म्हणजे भिकाऱ्यासारखं करेल आता इथं काय राहणार नाही आपल्या ट्रेजरमध्ये. तर ते विचार करायला लागले, "अरे काय करू आता?" आता राजाने एकदा वर्ड दिलाय, तर तो वर्ड आपण कॅन्सल नाही करू शकत. पण काय करतो, तो बोलतो, "सर ठीक आहे." राजा बोलतो त्याचे जे अ, म्हणजे त्याला ॲडवाईस देतात, त्यांना बोलला, "बघा काहीतरी काहीतरी बघा आमच्यासाठी काय आहे? काय करू शकतो?" तर त्याचे ॲडवायझरले काय बोलतात, "जसे आम्ही लोकं आज रात्री विचार करतो, की पुढच्या वीकमध्ये कसं आपण ही गोष्ट थांबवू शकतो." पण थांबवायचा होऊच नाही शकत, की त्याला आपण जबान दिली एका साइडला. राजाने एकदा जबान दिली म्हणजे एंडपर्यंत ती जबान आहे. तर ते बोलतात, "बेस ठीक आहे, आम्ही लोकं बघतो काय करायचं." ते लोकं जाऊन चेक करतात, की त्या गरीब माणसाला काय आवडतं. त्या आजूबाजूला माणसांना विचारतात, "अरे, ह्याला काय आवडतं?" तर एक बोलतो, "अरे, ह्याला तर स्वीट्स आवडतात, जेवण, चांगला मटण आणि स्वीट्स आणि हे ते." दुसरा बोलतो, "याला म्युझिक आवडतं." तिसरा बोलतो, "याला काय? याला दारू आवडतं लय. याला इंग्लिश दारू म्हणजे सर्वात बेस्ट." तर ते लोकं सर्व विचार वेगळे करतात आणि राजाला बोलतात, की आपण त्यासमोर कंडिशन ठेवू. तो ज्या दिवशी येईल त्याला बोलू, "तू एक काम कर, इथं ते 3 रूम्स आहेत तुझ्यासाठी बनवलेत, की तेवढा राजाचा हे हे वाचवलंयस, तुझ्यासाठी 3 रूम बनवलेत." तर बोलतो, की "काय ठीक आहे, पहिल्या रूममध्ये काय?" तर ते जेवायला तुला आलेलं आहे. मग ते एवढा राजाला वाचवलास म्हणजे तू जेवून कसा नाही जाऊ शकत त्या ह्याच्यामध्ये. तो एक दुसरी रूम कसली बनवली, ते वाईन-बिनची. तेवढं जेवलाय, तेवढं वाईन तर पाहिजेच आता, दारू वगैरे आणि तिसरी रूम म्युझिक त्याला आवडते. तो सर्व त्या लोकांनी बरोबर तयार केला वगैरे. तो दिवस आला ज्या दिवशी तो आपला एंट्री करणार होता त्या पॅलेसमध्ये. हे आला, मोठी गाडी घेऊन आला, ट्रक घेऊन आला. सर्व गावातली माणसं बघायला पण आले. अरे, आता हा माणूस पैसे लावणार आहे 1 तासामध्ये. ते लोकं काय करतात, तो करतो एंट्री करतात. कुठं? त्याच्या हवेलीमध्ये. सर्वजण तिकडे बँड-बिंड वाजवून त्याचा एंट्री करतात. सर्वजण त्याला बोलतात म्हणजे हे करतात, ब्लेसिंग्ज देतात. तुला सक्सेस होऊन दे. काय नाही मित्र तसे आम्हाला आम्हाला विसरू नको बोलतात पण आमच्यासाठी पण थोडा काहीतरी घेऊन ये. सर्व गाववाले बोलतात. गावावाल्यांकडनं त्यांनी कर्ज पण घेतला. काय जॉब-बिवाला आणायला माणसं जी येणार आहे त्यासोबत. तर तो आतमध्ये एंट्री करतो. राजा भेटतात बोलते, "तुझा रे बा माझा जीव वाचवलास" वगैरे. "नाही, नाही, मी तुला त्या ट्रेजरला घेऊन जातो. पण इथे प्रॉब्लेम आहे. ट्रेजरच्या पहिले 3 रूम्स आहेत तुझ्यासाठी चांगले बनवलेत. बघ तिकडे एंट्री कर, एन्जॉय कर." तर तो बोलतो, "ठीक आहे. माझ्यासाठी बनवलेत राजाने म्हणजे काहीतरी चांगलंच असेल." तर ते लोकं काय करतात, ते पहिल्या रूममध्ये घुसवतात. तर त्यावर एवढं जेवण, त्याच्या लाईफमध्ये कधी त्यांनी एवढं जेवण नाही बघितला. तो काय करतो, "माझ्याकडे 1 तास आहे," बोलते. मी काय करतो 10 मिनिटं, 15 मिनिटं जेवतो. घेतो जेवायला वगैरे, खातो-पितो, स्वीट्स वगैरे काय पाहिजे सर्व खातो. तिकडं आणि बोलतो की काय, बघतो तर 20 मिनिटं गेली. तो नमस्कार करता-बिरकता मजून वगैरे बाहेर निघतो. दुसऱ्या रूममध्ये काय आहे, बघतो तर अरे वाईन, जी वाईन त्यांनी कधी बघितली नाही लाईफमध्ये, एवढी जुनी दारू, जी सर्वात बेस्ट वर्ल्डमध्ये दारू आहे ती आहे. तो काय करतो, तर आता जेवलोय अजून माझ्याकडं 40 मिनिट्स आहेत. मला इनफ आहे. 20 मिनिटामध्ये मी सर्व खाली करू शकतो. एवढ्या बॅगीमध्ये भरीन सर्व आणि मी पैसेवाला होईन. तो एंट्री करतो, काय करतो, दारू पितो, वाईन पितो चांगला आणि नंतर काय होतं, तो चांगला माझा पिऊन वगैरे दुसऱ्या रूममध्ये जातो. फक्त त्याकडे अजून अर्धा तास आहे. तर ते काय इथं म्युझिक लावतात चांगली, त्याची आवडती म्युझिक. फक्त आता अर्ध्या आवडती म्युझिकमध्ये एंट्री करतो तो तिकडं आणि बघतो तर काय, तिकडं त्याची आवडती म्युझिक असतं, बेड असतं चांगला, चांगला सॉफ्ट बेड जिकडं त्यांनी कधी लाईफमध्ये तो झोपला नसेल आणि तो बोलतो, "चल म्युझिक ऐकतो 5 मिनिटं." आणि तो ऐकता-ऐकता म्युझिक काय होतं, झोपून जातं. पटकन काय होतं, त्याला जाग येते. बोलतो, "अरे मी कुठे आहे?" बघतो तर काय 5 मिनिटं राहिलीत. तेवढं. कुठं त्या ट्रेजरमध्ये एंट्री करायला त्याचा सोना वगैरे घ्यायला. मग तो धावतो-बिवतो आणि त्या ट्रेजरमध्ये एंट्री करायचा ट्राय करतो वगैरे. फक्त त्या रस्त्यामध्ये पडतं. थोडीशी पिशवी घेतं. ती पिशवीमध्ये थोडंसं पहिला भरतं
ते अरे अजून कुठे आहे? तिथपर्यंत काय होतं बेल वाजतं. 1 तास पुरा झाला. तर मग बाहेर इथं डोक्याला मार लागलेला, हातामध्ये छोटी पिशवी, त्यामध्ये थोडेसे कॉइन्स होते, नाही माहिती, आपले पैसे होते आणि बाहेर येतो. आणि सर्वजण त्यावरती हसतात. त्याला बोलतात, "अरे आमचं कर्ज घेतलंय, ते परत कर आम्हाला." हे ते आणि ते निघून जातात. फक्त त्याचं काय एंड ऑफ द डे तो लॉसमध्ये निघतो बाहेर तिकडनं. तसंच बोलते आपली पण लाईफ आहे. शेमने आपल्याला 60 इयर्स, 70 इयर्स दिलेत. त्यामध्ये आता आपल्या ऑलमोस्ट एक्झाम्पल आपल्या ऋषी 30 दिवस दिलेत. पण आपला येचरारा येतो. आपला जो सैतान येतो आणि बोलतो, "अरे घाबरू नको. 30 दिवस काय म्हणजे 30 दिवस लय झाले. इनफ आहे तुला 10 दिवस, 15 दिवस. काही नाही आराम कर, जरा फिरून ये, जरा आराम कर, झोप, काहीतरी खा, पी, जरा फिरायला जा, समुद्रावरती, कॅन्यनमध्ये जा." ऑल द टाईम काय करतो त्याला, आपला जो सैतान आहे तो त्याला ऑल द टाईम त्या रूममध्ये अटकवून ठेवतोय, की त्याला पाहिजे की रोष जेव्हा तो येईल, तर हातामध्ये त्याच्या काय मिचवत नसतील. हो, बोलतो की "अरे, काय नाही अजून 1 वीक आहे." नंतर बोलतो अजून 3 दिवस आहेत. जिथपर्यंत त्याचा जजमेंटचा दिवस येतो आणि त्या हातामध्ये थोडेसेच मिचवत असतील, जसं आपण त्या स्टोरीमध्ये बघितलं. म्हणून प्रत्येक माणसाने ट्राय केलं पाहिजे, की जेवढं मी अजून या कंडिशनमध्ये अजून मिचवत ॲड करू शकतो, अजून थोडे मिचवत आपल्या आपल्या बॅगीमध्ये भरू शकतो. का? की मला जजमेंटच्या दिवशी येईन, तर मी आपल्या हशेमला काहीतरी दाखवू शकतो, की "अरे, मी आपण पुऱ्या वर्ष काय नाही केला, पण तरी पण मी या आपल्या या 1 महिन्यामध्ये मी सर्वात बेस्ट आपला ट्राय केला माझा. जेवढा करू शकतो तेवढा केला." असे मला सर कमीत कमी ट्राय तर केला. पण नाही जर तू बोलला, "अरे नाही अजून दिवस आहे, अजून 2 दिवस आहे, अजून 3 दिवस आहे." असं नाही की त्याला कधीच इथं सक्सेस येणार नाही. ओके. की आपण बघू एंड ऑफ द डेला तो रोशन संध्याकाळी सकाळी उठेल, "अरे 30 दिवस होते, मी कुठे एक श्रीफोत पण नाही बरोबर केला, तेलीम पण बरोबर नाही वाचली, तोरा स्टडी बरोबर नाही केला, कुठला मितवत नाही केले, चॅरिटी बरोबर नाही केला." ऑल द टाईम तो काय करेल, इथं बघू तो जसं म्हणजे त्या लॉसमध्ये चाललाय. असं नाही की आपण शोफार ऐकतो, आपण असे म्हणतो, "अरे उठ जरा, झोपेतून उठ, अजून विचूक करायला लाग." आपण एलूल जर बघायला गेलो, पहिलीची माणसं एलूल ह्या महिन्यामध्ये घाबरून असायची. म्हणजे ऑल द टाईम ते लोकं घाबरून राहायचे. "अरे हो, भेटेल की नाही? आमचा कसा होईल या पुढच्या वर्षी?" आपण आपल्याच्या जनरेशनमध्ये ती भीती दिसत नाहीये माणसांना. माणसं बोलतात, "अरे काय जे होईल ते होईल." काय केलं पण नाही. जे काही आपल्या पुढच्या वर्षी होणार आहे, ते आता डिसाईड होईल. माणूस कधी-कधी मधल्या वर्षी रडतो, "अरे, मला असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे." का? की जो कोण रोष पहिले आपली मिचवत नाही करत अजून हाशिमकडे स्लिफा नाही मागत, ऋषीशांना रडत नाही हाशिमकडं, तो ते पुरा वर्ष रडायला लागेल त्याला. पण जो बोलला आता मी एन्जॉय करतोय, तो नंतर त्याला त्रास होईल. पण जर माणूस ह्या महिन्यामध्ये स्वतःला त्रास करतोय, स्लीप होतला जा आणि त्यानंतर आपला मिचवत कर अजून, असं नाही की ऑल द टाईम तो काय करतोय, अजून ॲड करतोय मिचवत त्यामध्ये, तर पुरं वर्ष त्याला रडायची गरज नाही. थोडासा त्रास आता केलेला परवडला, नाहीतर मला पुरा वर्ष त्रास करायला लागेल. जिथं आपण बघू किती हा इम्पोर्टंट गोष्ट आहे, की प्रत्येक माणसाने ट्राय केला पाहिजे. आपले मिचवोत जास्तीत जास्त केले पाहिजे. रोष येते जवळ. असं की काय-काय नॉर्मल माणसं जी नाही तोरा मिचक पाळायचे. मग ते असं की मी स्टोरीज आपल्या ह्याचे बघितले स्टोरीज, की असं की ते लोकं पहिल्याच्या जमान्यामध्ये आपल्या काय बोलतात बाजारामध्ये जायची माणसं आणि एकमेकांची भानगड करायची. ते लोकं विकणारी माणसं एकमेकांची भानगड करायची. मग ते एवढी भानगड की नाही माझा जागा आहे, तू कसं बसला? त्या साइडला होतो, अजून थोडा राइट घे, तू लेफ्ट घे. ऑल द टाईम ते काय करायचे, तिकडे त्यांच्यामध्ये भानगडी पण व्हायच्या. पण चाललंय की एलूल महिन्यामध्ये जी माणसं तोरा मिचवत नाही पाळायचे, तरी पण ते लोकं घाबरून राहायचे. बोलते नाही, त्यांच्यामध्ये काय भानगड झालं तर बोलते, "नाही, नाही, आता एलूल आहे, भानगड नको करू. हा महिना आता रोष येणार आहे, आपण नंतर बात करू." म्हणजे ते लोकं पण असे घाबराची भानगडी वगैरे करायला का? की त्यांच्यामध्ये डर होता. म्हणजे घाबरणं होतं आपला जजमेंटचा दिवस जवळ येते आणि चाललंय की जजमेंटच्या दिवशी काय आहे जजमेंटचा दिवस आहे आणि असं आहे की त्या जजमेंटच्या दिवशी आपल्या सर्वांना तिकडे उभं राहून त्याचा उत्तर द्यायला लागेल. ओके. फक्त मी शॉर्टमध्ये आपला आलाहोत रोष बात करू. मला क्वेशन्स असतील आपल्या रोष जे मागच्या शिवरीमध्ये बात केली आणि त्यांना आठवल्यानंतर क्वेशन विचारू शकता. हो. शॉर्टमध्ये ओके 10-15 मिनिटं आपण बात करू फटाफट आणि कंटिन्यू करू आपले बाकीचे आलाहोत. तो
एरब रोश हशाना, एरब रोश हशाना म्हणजे सकाळी जसे, सोमवारी संध्याकाळी रोश हशाना आहे. सोमवारी सकाळी आपण नमाजीमध्ये अतारात निदारीम करतो. मागच्या शिबिरमध्ये बात केली. अतारात निदारीम म्हणजे ज्यांची कोणी शपथ असेल काय असेल त्याला मस्त आहे ती शपथ संपवायला. म्हणजे जर मी मशिदीला बोललोय मी 200 शेकेल देईन, तर मशिदीला मी जाऊन संपवलं पाहिजे माझा ने देत. तर म्हणजे शपथ. ओके, म्हणजे शपथ म्हणजे होऊ शकते जर तो बोला अरे मला सेफे तोरा घ्यायचा आहे, ओके, मी सेफे तोरावरती चढलो, ओके, आलिया घेतली वगैरे, ती त्यांनी पुरी भरली पाहिजे. ओके, रोश हशाना की पूजा पहिले, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट जो माणसाने बोललाय तोंडातून अरे मी करीन आणि काय नाही घाबरू नको आणि हे केलं आणि त्यांनी बंद केली. म्हणजे ऑल द टाइम तो शबातला जाऊन कोणाला हेल्प करायचा, त्याला मच्छी बनवून द्यायचा. 3 टाइम 4 टाइम 1 महिना केला नंतर बंद केला. आज ही गोष्टी नाही डायरेक्टली तू बंद करू शकत. त्यासाठी आपण हत्यारात निधारित करतो. प्रत्येक माणसाने केला पाहिजे. जे माणसांना डिफिकल्ट आहे तर ते एक्झाम्पल त्यांचा नवरा चाललाय किंवा पोरगा चाललाय त्याला बोलू शकतो आमच्यासाठी पण हत्यारात निधारित कर. ओके. जर कोणच नाही येऊ शकत तर टेलिफोनवरती पण करू शकतो. म्हणजे जेव्हा हत्यारात निधारी मशिदीमध्ये चालू होईल तर ते टेलिफोनवरती तिकडे टेबलवरती जाऊन तो हत्यारात निधारीचा करू शकतो. ओके. ट्राय केलं पाहिजे, स्वतःनी तिकडे गेला पाहिजे. पण जर नसेल, डिफिकल्ट होत असेल, तर हे करू शकतो. तो शखारीत, रोश हशानाची शखारीत असेल, त्यामध्ये आपण सकाळी लवकर उठू, स्लिखोत करू. त्या स्लिखोतमध्ये असूर आहे आपला शोफार वाजवायला. का? की सैतान असं होतात, की त्याला बनवायला अरे चल आमचा रोश संपला. नाहीतर काय होऊ शकतं, अरे तो रोश हशाना आहे, मग त्याची पण तो तयारी करतो तसा. दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये ब्रेक आणायला. ओके, आपण रोश तसं पण वाजवणार आहे. आता म्हणजे रोजचा वाजवतोय म्हणजे काय आज रोश हशाना आहे, की नॉर्मल स्लीप होत आहे. त्यासाठी आपण ब्रेक करतो. जरी तो रात्री करत स्लीप होत, सकाळी करतात स्लीप होत, आपण शोफार वाजवत नाही. तो उपवास, जे उपवास करू शकतात एरवी वृश्चिकांना चांगली गोष्ट आहे, की असं नाही की जो कोण उपवास करते एरवी वृश्चिकांना असं नाही की त्याचे ऑलमोस्ट 1/3 पाप माफ होतात. ओके. चांगली गोष्ट आहे. बाकी जे लास्ट जे राहिले ते किपूरला माफ होतील. पण चांगली गोष्ट आहे. ही उपवास करायला नाही करू शकत. चॅरिटी करू शकतो. म्हणजे एक्झाम्पल फलाफलचा मन्ना म्हणजे तो जेवण वडापाव कितीला येते एक्झाम्पल बोलतोय मी. ₹10 ₹20 असे चॅरिटी मी टाकले पाहिजेत. तर तो माणसांनी सॉरी बोलला पाहिजे एकमेकांना. पहिली गोष्ट म्हणजे, की जर माणसांमध्ये त्यांच्यामध्ये शलोम नसेल, जर मी कोणाला बोललो एक्झाम्पल मम्मीला किंवा बायकोला किंवा फ्रेंडला आणि त्याचा अपमान केला किंवा आमच्यामध्ये भानगड चालू आहे, तर एकमेकाची स्लेखा बोलला पाहिजे, नाही की पूरसाठी थांबला पाहिजे. चांगली गोष्ट आतापासून चालू केला पाहिजे, की रोशना अजून त्याच्याकडे पॉइंट्स असतील. अरे बघ या माणसाने माफ केला, की ज्या माणसाने त्यासाठी वाईट केला वगैरे, तरी पण यांनी काय केला, तरी पण यांनी त्याला माफ केला. ओके. कब्रस्तानात विनागी दिवशी ललखत बेव एरबोशाला बेतालमीन कब्रस्तानात जाऊ जायचं की नाही. पहिली गोष्ट म्हणजे नाही मस्ट आहे. ओके. एक मिनिट. असं नाही की काय कब्रस्तानावरती नाही मस्त आहे, पण चांगली गोष्ट काय काय जण राहतात कब्रस्तानावरती त्यांचे जवळचे की वारलेले आहेत असं नाही की ते लोक पण तिकडं आपल्यासाठी नमाज करतात वरती. म्हणून आपण त्यांना जाऊन काय करतो, इथं आपण त्यांना अशकाबा देतो आणि वरती ते लोक किपूरला आपण अशकाबा देतो वगैरे आणि तिकडे आपल्याकडे ते रोषांनी आपण नमाज करतो. बोलतो की त्यांना आमच्यासाठी नमाज करा हशेमकडं, की सर्व पुरं वश चांगलं जाऊन दे. का? की असं नाही की त्या लोकांना सर्वात पहिले माहिती पडतं की आपल्यासोबत काय होणार आहे. आणि खासवे शलोम आपल्यावरती काय वाईट लिहिलेलं असेल, तर ते काय करतात, जाऊन हशेमकडं नमाज करतात आपल्यासाठी. समजलं? इथं आपण बघू, जी जिवंत माणसं आहेत, त्यांना पण मेलेल्या माणसांची गरज आहे. जसं मेलेल्या माणसांनी आपली गरज आहे, की आपण त्याला अशकाबा देतो, कद्दिश बोलतो, तेलीम वाचतो, चॅरिटी करतो. तसंच आपल्याला पण त्यांची गरज आहे. त्यांना सर्वात पहिले माहिती पडतं, की काय आपल्यासोबत काय वाईट होणार आहे. असे आपल्याकडे नमाज करतात. म्हणून ट्रेडिशन हे काय करतात, आपल्या जी वारलेली माणसं आहेत, त्यांच्या कबरीत जाऊन आपण नमाज करतो. नाही ते लोकं त्यांना बोलतात, की नमाज करा हशेमकडं, की आमच्या ते आमचं वर्ष चांगलं जाऊन दे, का वाईट असेल तर सर्व कॅन्सल होऊन दे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे किब्रुत सदीकी म्हणजे आपले जसं रबुबादिया आणि अबुबादिया सेफ हे सर्व असतील, तिकडे गेलेला चांगली गोष्ट आहे नवीन नमाज केलेला. ती स्कोर आहे. तो प्रत्येकाने ट्राय केला पाहिजे, केस कापली पाहिजेत, चांगले कपडे घातले पाहिजेत. म्हणजे आम्ही खूप तो नवीन शिरवली बोल काय काय जण नवीन कपडे नाही घालत.
रोषणाला की आपण पहिले पण बोललो जसं माणूस जजमेंटला चाललाय, ओके, कोर्टाच्या समोर उभा आहे तो आता, आणि जजच्या समोर कसं जाईल तो? सर्वात चांगले बेस्ट कपडे घालून? नाही, तो सर्वात काय करेल? सर्वात साधे कपडे घालून जाईल का? दाखवायला की अरे नाही, मी सर्वात म्हणजे काय होतं, नाही सर्वात बेस्ट कपडे घालून जाईल का, की मी दाखवायला मी किती गरीब आहे, मला कुठला फाईन नको देऊ येते, पण तो सर्वात बेस्ट कपडे घालून आला तर कसा बोलतील? अरे हा तर लय पैसेवाला वाटते माणूस. म्हणून काय करतात? ट्राय करतात की रोसेशनला साधे कपडे घालतात, म्हणजे चांगले जसे शबातला घालतो तसे, पण नाही एकदम नवीन, नाही एकदम म्हणजे चमकणारे कपडे. ओके का? की आपण दाखवतो एका साईडला आपण घाबरू नये आणि एका साईडला आपला फेस्टिव्हल आहे म्हणून काय करायचं ना, पण ज्यांना नवीन कपडे घालायचे तर अलाउड आहे बायकांना, काही प्रॉब्लेम नाही. त्यामध्ये पोरांना चांगली गोष्ट आहे नवीन कपडे घातलेली. पण आपण जो घरातले मेन माणसं आहेत, त्यांनी कमीत कमी ट्राय केलं पाहिजे, की हाशिमला दाखवलं, "अरे, नाही मला माहिती आहे, 100% मी चांगला होतो पुरा वर्ष. मला माहिती आहे, की माझ्यातून चुकी झाली. दाखवून मिचवत पण केलेत आणि हे पण केलेत. पण बघ मी ट्राय करतोय." म्हणून आपण काय करतो, असं नाही की नाही एकदम नवीन कपडे घालत. पण अलाखाप्रमाणे अलाउड आहे, ज्याला घालायचे ते घालू शकतात. शहयानू करू शकतात. समजलं? तर स्त्रीला चांगली गोष्ट आहे, ही तयारी केली पाहिजे. केस कापली पाहिजेत, नखं कापली पाहिजेत, कपडे तयार केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे अ, मिकवे. चांगली गोष्ट आहे माणसांनी जे मिकवेला जाऊ शकतात. समजलं? 5 टाईम बुडक्या मारतात, इनफ आहे. जे करू शकतात, नाही करू शकत, समुद्रावरती पण जाऊ शकतात किंवा स्विमिंग पूल पण ठीक आहे. आपल्या माणसांसाठी, बायकांसाठी नाही, बायकांसाठी मस्त आहे मिकवे. जेव्हा ते म्हणजे त्यांचा टाईम येतो मिकवेचा. नाही माणसांनी प्रत्येक शबातला, एरब शबातला किंवा रोश हशाना, किप्पूच्या टायमाला मिकवेला जातात. चांगली समुद्रावर जाऊ शकतात, विहिरीत जाऊ शकतात किंवा जे माणसं नाही जाऊ शकत कुठं, तर कमीत कमी आपल्या बाथरूमच्या जे पाणी पडतो, तर त्या 12.5 लिटर अंगावरती पाणी घेऊ शकतो. तर 7 मिनिटं, 8 मिनिटं त्याचं पाणी चालू होते. तर त्याच्या अंगावरती तेवढा पाणी हे पडू शकतो. तो हे आपण बोललो, शोफार आपण नागपुऱ्या वाजवायला, पण जे कोण शिकत असेल म्हणजे कोण पोरगे अरे-गोरे नाही मला पण शिकायचं आहे आता शोफार वाजवायला वगैरे. दुसऱ्या दिवशी कोण नसला तर मी कमीत कमी वाजवीन. लाखाप्रमाणे अलाउड आहे त्याला शोफार रूममध्ये वाजवायला. कधी आपण वाजवतोय? एरब रोष म्हणजे आता संध्याकाळी रोष आहे, तर सकाळी थोडा प्रॅक्टिस करायची. लाखाप्रमाणे अलाउड आहे. चेदका विसरलं नाही पाहिजे आपण बहु कसे मटण घेतो, सर्व घेतो. पण काही-काही माणसं आहेत त्यांच्याकडे नाही जेवण आहे, नाही त्यांची तयारी आहे शबाची. अशा कंडिशनमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे? ट्राय केलं पाहिजे बघा की अ, त्यांना पण जेवण असलं पाहिजे रोष हशनाचं. जेवण फिलात मिनखा तो मशिदीमध्ये ना लवकर गेला पाहिजे मिनखाला, की आपण पहिले पण बोललो, ही फर्स्ट नमाज होती ज्या वर्ल्डमध्ये पहिली टाईम नमाज झाली. म्हणजे जेव्हा पहिला माणूस वर्ल्डमध्ये आला, त्याने कुठली नमाज केली? मिनखा. मिनखा शेल ए रोश ही सर्वात फर्स्ट नमाज होती या वर्ल्डमध्ये. तर म्हणून आपण पण ट्राय केला पाहिजे, आणि ही लास्ट नमाज आहे वर्षाची. जसं आपण एंडला आपण टाळा लावतो, तशी ही नमाज मिनखा एरब रोशनाची जसं टाळा लावणार आहे. ओके? की हे होता, जी माणसं नाही ना मशीद जाऊ शकत किंवा बायका वगैरे त्यांनी घरी करू शकतात नमाज. पण हळू केली पाहिजे, नाही घाईमध्ये. ही लास्टची नमाज आहे. ही आपले सर्व नमाज जसं म्हणजे क्लोज करून आपल्या हाशिमच्याकडं पुऱ्या वर्षाची नमाज घेऊन जाते. कॅन्डल लाइटिंग आपण बोललो घरी 48 अवरची, जसं 2 दिवस इंडियामध्ये करतात. इस्रायलमध्ये पण आता 2 दिवस करतील रोश हशाना. कॅन्डल्स 5 कॅन्डल तयार केली पाहिजे. 2 रात्रीसाठी पहिल्या दिवशी, 2 दुसऱ्या रात्रीसाठी आणि एक 48 अवरची म्हणजे मी ट्रान्सफर करून मी कॅन्डल लाईट आपली रोश हशानाची लावू शकतो. ओके. तर कधी लावले पाहिजेत कॅन्डल? ओके. पहिल्या दिवशी आपण बोललो जेव्हा टायमिंग येतं आपला कॅन्डल लाइटिंगचं जे आपल्या कॅलेंडर मी लिहिलं आहे, त्या टाईमाला लावलं पाहिजे. कुठली ब्राखा केली पाहिजे? लॅदिक नेरशेल योम तो. ही ब्राखा केली पाहिजे. शेखियानू नाही. पण शेखियानू कधी करू? बेजार तसे आपण शेखियानू किद्दूसच्या टायमाला करू. ओके. ज्यांनी केली त्यांना ठीक आहे. बोलू नाही शकत की त्याने हे केलंय, पण अल्लाहप्रमाणे तसा केला पाहिजे. शेखियानू ज्यांनी शेखियानू केले ते किद्दूशमध्ये शेखियानूला आमेन नाही बोलू शकत, की आपण किद्दूशमध्ये पण शेखियानू करू, जे आपण पुढं बघू. ओके. पहिल्या दिवशी कधी बोललो कॅन्डल जे टायमिंग लिहिलंय. दुसऱ्या दिवशी कधी कॅन्डल लाइटिंग केली पाहिजे? जेव्हा आपण मशिदीतून परत येऊ किंवा 3 स्टारचा टाईम आलाय. ओके का? किंवा दुसऱ्या दिवसाचा हे आहे.
जर आपण पहिले लावतोय, जसं म्हणजे मी पहिल्या दिवशीसाठी लावलाय कॅन्डल ट्रान्सफर करून. आपण बघितलं की जसं योमतोब आहे, योमतोबला ट्रान्सफर करायला आग जी मला गरज आहे जेवणासाठी किंवा कॅन्डल लाईटसाठी अलाउड आहे. जिथं कधी कॅन्डल लाईट करू, जेव्हा 3 स्टारचा टाइम येईल किंवा नवरा मशिदीतून परत येईल. मशिदीतून परत आला, शना तोबा, खाग समेख, कॅन्डल लावा, कॅन्डल लावतील. डालिक नेशल योमतोब, ट्रान्सफर करून कॅन्डल लावतील, इनफ आहे. असुऱ्या विजवाला ती हे मॅच बॉक्स पण. म्हणून काय करू आपण, ती साईडला ठेवली पाहिजे. तो कॅन्डल लाइटिंग बोललो, यश डिस्कोश आम्ही. तो हे सर्व झाला. घर आपली जे सीमानी टेबलावरती आपण सीमानी ठेवली, आपण बात करू आता, ते सर्व पहिल्यापासूनच तयारी केली पाहिजे. इथे इंडियाला ठीक आहे, तसं सर्वांना माहिती, पण इस्रायलला तर सर्वांना माहिती आहे रोष नाही खरेदी करायची. म्हणून काय असतं, एंड ऑफ द डे जागा नसते सुपरमध्ये. सर्वजण खरेदी करायला येतात आणि या टायमाला शबातच्या नंतर येते, सर्वांचं जेवण संपते शबातला. ते लोक संडे मंडेला येतील. म्हणून जे इस्रायल मी राहतात, ट्राय केला पाहिजे पुढच्या वीक मध्ये सर्व खरेदी केला पाहिजे. ओके. असं नाही काय केलं पाहिजे, सर्व तयारी पहिले केली पाहिजे. इंडियामध्ये ठीक आहे, त्यांना आपला बाजार वगैरे जाऊन घेऊ शकता. पण इस्रायलमध्ये बघायला गेलो, सर्व सुपर भरलेले असतात की शबात येते, शबातच्या नंतर रोश हशाना आणि परत शबात येते. आज माणसं काय करतात, शबातला जेवण संपला, परत काय करतील आता, परत रोश हशानाला रोश हशानाच्या पहिले खरेदी करतील आणि रोश हशानाच्या नंतर पण जाऊन परत खरेदी करतील. म्हणून आतापासून सर्व आणून ठेवला पाहिजे घरी, फ्रीज मध्ये ठेवू शकतो. मटण वगैरे काय गरज आहे ते सर्व आतापासून त्यांनी तयारी केली पाहिजे. तो अरविंद त्याचं आपण मशीद जाऊ तिकडं आहोत त्यांना, जे स्टार्ट ऑफ द सॉन्ग आहे ते करतील. दुसऱ्या दिवशी फोन तर फोन आणि हळूहळू नमाज केली पाहिजे. जसा माणूस कुठला पिक्चर किंवा कुठला नाटक आवडीने बघतो, बोलते पिक्चर 3 तास, माणसं 2.5 तास पिक्चर बघतात. नाटक 1 तासाचा, 1.5 तासाचा नाटक. कुठलाही त्याला म्हणजे आवडती गोष्ट आहे, तो किती आवडीने बघतो एवढं 1.5 तास. नमाज आपली किती आहे फिलत अमिदा, जर बघायला गेलो अर्धा तास, 10 मिनिटं, 15 मिनिटं आहे. कमीत कमी हे 10 मिनिटं तरी हर्षण दाखवलं पाहिजे, किती मी मजामध्ये बघतोय, करतोय नमाज. माणूस पिक्चर कसं मजामध्ये बघतो, अरे बघ असं झालं तसं झालं, एंडला का होईल, ते तसंच त्याच पॅशन मध्ये, म्हणजे त्याच जोश मध्ये त्यांनी तो आपला नमाज पण त्या हिशोबाने केली पाहिजे. की माणूस बोला, अरे नमाज घेता, अरे चल काय नाही झालाच घरी जाऊया, नाही नाही. ते 10 मिनिटं जे आपण हशिमसाठी देतो आपल्या लाईफ मधून. ओके. रोशनाच्या खालबी शाबात असुर आपल्या रोशाना नमाज रडाला. माणूस बोला, मी चुकी झाली किती, आपण बोललो शबातला असुर माणसाला स्वतःसाठी काय मागाला. ओके, स्पिरिच्युअल मागू शकतो, पण आपला फिजिकल म्हणजे असं पैसे पाहिजे किंवा काय पाहिजे किंवा त्याला घर घ्यायचंय विकत किंवा काम लागायचं आहे किंवा हे सर्व गोष्टी सूर्य शबातला मागायला. शबात दाखवलं पाहिजे हशिमला की अरे माझ्या सर्व ठीक आहे. पण पण आपला हे करायला काय म्हणतात, आपला रोष हशानाला अलाउड आहे मला सर्व मागायला. हशेम बेदरशीम पहिली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे बोलाबाई आपला बेतामिदाश लवकर तयार होऊन दे. हशिमला बेदरशीम त्याचं घर तयार होऊन दे. आपले सर्व ज्यूइश माणसांचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन दे. सर सर्व आपले सोल्जर्स आणि जे हॉस्टेजेस आहेत सर्वांचं होऊन दे. आणि त्यांचं स्वतःसाठी मागितलं पाहिजे. मला वर्ष चांगलं जाऊन दे, कधी थोडे प्रॉब्लेम्स होऊन दे, मेडिकल प्रॉब्लेम्स नाही होऊन दे, माझा परनासा चांगला असून दे, काम बी वगैरे, घर त्याला काय प्रॉब्लेम असेल, घर लग्न वगैरे सर्व ऍड करू शकतो. तसं शबातला असूर आहे, पण उशनाला जे त्याला पाहिजे ते सर्व ऍड करू शकतो. ओके. तो शबात तो घरी येतो त्यानंतर किदूश, घरी आल्यानंतर सर्वांना असुऱ्या मशिदीमध्ये जास्ती आटकून राहिला की आपल्यासोबत एंजल्स आहेत, ते लोक येतात आणि आपल्याला ब्लेस करतात रोशनाचा. म्हणून काय केलं पाहिजे, लवकर मशिदीतून घरी आला पाहिजे आणि आपली किदूस चालू केलं पाहिजे. त्या सर्व लाईन्स आहेत त्यामध्ये, 7 टाइम हे वाच, 12 टाइम हे वाच. तर ठीक आहे, ते आपल्या सिदुरीमध्ये दिलेलं आहे. नॉख मचा खेन बेने आणि हे सर्व म्हणजे पॅसेजेस दिले, लाईन्स दिले, ते किदूच्या पहिले वाचायचे. ज्यांच्याकडे सिंदूर आहे ते बघू शकता. ज्यांना क्वेश्चन असेल मागचे मला फोटो करून पाठवा, मी सांगेन, एक्सप्लेन करीन काय आहे, कसं वाचलं पाहिजे. आणि त्यानंतर आपण किद्दूस करू. तसे सर्व टेबलचे सर्व चांगली तयारी असली पाहिजे, सर्वांनी चांगले कपडे घातले पाहिजे आणि आपण किद्दूस करू. या किद्दूस मध्ये आपण थाल्यामध्ये नवीन फ्रूट पण आणतो कधी कधी, जसं म्हणजे आपला येलो डेट म्हणजे खजूर, जो नवीन आहे. तर ट्राय केला पाहिजे, सर्व गोष्टी टेबलवरती नसली पाहिजे किद्दूच्या टायमाला.
जर असतील तर मी त्याआधी परत शेफियानो नाही करू शकत का की जेव्हा मी किद्दूश करतोय तर ही शेफियानो मध्ये ही किद्दूची बराका पण येते. ओके, आज किद्दूश करू. तो थाला जो आहे तो साईडला ठेवू शकतो किंवा झाकून ठेवू शकतो. ट्राय केलं पाहिजे साईडला ठेवला पाहिजे. किद्दूश करून झाली आपला, त्यामध्ये शेफियानो पण करू आपण. सर्वांनी त्यांनी पिल्लं पाहिजे, सर्वांना वाटली पाहिजे. जर कुठल्या बाईनी शेफियानो कॅन्डल लाईटच्या टायमाला केले तर तिने फक्त आमेन नाही बोलला पाहिजे. ते झालं, त्यानंतर आपण कंटिन्यू करू. ब्लेसिंग सर्वांनी पोरांना ब्लेसिंग दिले पाहिजे किद्दूच्या नंतर. त्या डॅडी मम्मीनी त्यांना, आजी आजोबांनी त्यांच्या लहान पोरांना सर्वांना ब्लेसिंग दिले पाहिजे. ओके, स्मरीम सेव्हिम. तो किद्दूश वगैरे झाला. आता आपण सेदर करतो. आज 3 टाईपचे माणसं आहेत जे जसा हे सेदर करतात. किद्दूश झाली, काय काय जण किद्दूशच्या नंतर करतात डायरेक्टली, हमोची नाही करत. ते लोक थाला घेतात, बोरेपेरे हायच करतात, बोरेपेरे अजामा करतात, ही रचून बोलतात त्यांचे जे लाईन्स आहेत आपले, आणि नंतर हमोची करतात. सेकंड टाईपची माणसं कोण असतात, जे किद्दूश करतात, हमोची करतात, थोडा ब्रेड खातात 27 or 54 grams, आणि त्यानंतर ते आपला थाला भरलेला तो आपण जो सेदर करतो आपल्या रोष शानाचा ते करतात. आणि काय काय जण होतात नाही आम्हाला पाहिजे मध्ये करायला, थांब हे ते आम्हाला जेवायला दे. एंड मोची करतात, बिरकता मजून करतात, आणि त्यानंतर लोक जाऊन आपला तो सेदर करतात. एक मिनिट, पाणी पितो का? ओके, आज आपण हलाखाप्रमाणे तिन्ही ठिकाणी ट्रिक आहे. पण काय काय जण बोलतात की जर मी किद्दूच्या नंतर डायरेक्टली गेला आणि जास्ती क्वांटिटीमध्ये खातोय तर असं झालंय की प्रॉब्लेमॅटिक माझी एंडची प्रकार करायची गरज आहे, आता बिरकत अमाझॉन आहे. तर म्हणून बोलतात की काय काय कर, किद्दूश केली, पोरांना बरखा दिली, ब्लेसिंग दिली, बायकोला ब्लेसिंग दे, सर्वांना ब्लेसिंग कर, डॅडी मम्मीनी पोरांना ब्लेसिंग दिलं पाहिजे, नातवांना ब्लेसिंग वगैरे सर्वांना दिली, चांगली गोष्ट आहे. की असं की जसं माणूस रोष हशानाला ब्लेसिंग देतो तसं पुरा वर्ष त्या लोकांना ते लोक ब्लेस्ड होतील. जसं आपला स्टार्ट असेल तसा पुरा वर्ष असेल. म्हणून आपण काय करतो, सायन्स आणतो. हे सायन्स चांगले सायन्स आहेत का की दाखवायला की अरे मी चांगल्या सायन्सनी चालू केलंय, मला पुरा वर्ष चांगला जाऊन दे. ओके, ते झाला. त्यानंतर आपण बघू फर्स्ट काय 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 होतात आपला अशी माणसं आहेत जी कितीच्या नंतर करतात, पण आपण थोडा प्रॉब्लेम होतो त्यामध्ये. ब्रखा अखरोना क्वांटिटी मी किती खाऊ शकतो. काय काय जण बोलतात थांब एक काम कर, कितीच्या नंतर हमोची डायरेक्ट कर, थोडा ब्रेड खा 27 ग्राम किंवा 54 ग्राम्स, आणि त्यानंतर थाली आण. ही सर्वात बेस्ट आहे का की सर्व सेवदामध्ये येते, म्हणजे हमोची मध्ये येते. मी बिरकात अमाझॉन एंडला करतोय, म्हणजे त्याची एंड ऑफ द ब्रखा पण केली, मला बोरिंग एपिसोड करायची गरज नाही, काय नाही. ओके, पण इथं फक्त काय केलं पाहिजे, जेव्हा मी स्मरीन म्हणजे डेट्स घेतो तर ते हायच केलं पाहिजे, शेखियानू काय काय जण टेस्ट केला पाहिजे थोडासा, आणि त्यानंतर ही रचून बोलला पाहिजे. जो आपल्या सिदूर महिला आहे, ज्यांना सिदूर पाहिजे त्यांनी खोलून बघू शकता, तिकडल्या ही रचून फाने का शीतामू ओयबेनु कोण मी बक्षे राहते. ओके, एक्झाम्पल दिलाय. त्यानंतर आपला एक मिनिट हा, बोरेपेरे हायच केला, ते केला, आणि त्यानंतर ट्राय केला पाहिजे थाल्यामध्ये अजून काहीतरी आदामासाठी आणला पाहिजे, म्हणजे केळा किंवा कलिंगड किंवा मेलोन. ओके, हे आणून त्या ती बोरेपेरे हादामा केला पाहिजे, की जेवढा सर्व आहे तिकडे गोष्टी सर्व आपण जेव्हा हमोची करतो त्यामध्ये खाऊ शकतो, म्हणजे शिजलेली गोष्ट आहे. चवळी, दुधिया हे सर्व शिजलेली गोष्ट आहे. आज हे काय करू करू शकतो इकडं थोडा, तर ते बराखा नाही करू शकत, की असं की जी गोष्ट आपण सेवदामध्ये खातो म्हणजे लेखेम बरोबर, जसं म्हणजे कांजी किंवा दुध्या हे सर्व पावामध्ये आणि जेवणामध्ये खाऊ शकतो आपण. चवळी त्यावरती आपण आदामा नाही करू शकत की आपण हमोच केले. म्हणून काय काय जण काय करतात, बरोबर आदामा करतात कुठल्या गोष्टी होते, आणि बाकीची गोष्ट घेऊन ते डायरेक्टली ही रचून बोलताना खातात. पहिला म्हणजे खजूर बोरेपिरी आहेच, त्यानंतर ही रचून आपला थोडा टेस्ट कर आणि ही रचून बोल. बाकीची गोष्ट म्हणजे जसा रिमोन करायची गरज नाही की मी खजरावरती बोरपिरी आहेच केलाय. ओके, चवळी ची बराखा करायची गरज नाही की मी हमोची केले किंवा बोरेपिरी आदमा केलाय. फक्त डायरेक्टली मी काय करतो, ही रचून बोलतो, ही रचून म्हणजे फने खा वगैरे. त्यानंतर काय करतो,
शिरबे चिनियला रोश वेळेचा नाव म्हणजे डोका घेतो मच्छीचा किंवा कोंबड्याचा किंवा बकऱ्याचा आणि काय बोलतो शिनियला रोश वेलोळाचं नाव. ओके म्हणजे इथं बोलतो आपण की मी डोक्याला असून दे नाही शेपटीला पण कधी केला पाहिजे हे पहिले करू शकतो की मला ती बराखत करायची गरज नाही मी डायरेक्टली खाऊ शकतो इराचं नंतर. ओके हे बिस्तर समजलं सर्वांना. खजूर घेतो पहिली बराखा केली पाहिजे बोरी आहे थोडा टेस्ट केला पाहिजे नंतर ही रचून बाकीची गोष्ट डायरेक्टली ही रचून बोलू शकतो. म्हणजे त्या सेदरच्या जर आपण खोलू तर तिकडे लिहिलेलं आहे प्रत्येक याच्यावरती काय केलं पाहिजे रिमोन वरती. ओके रिमोन म्हणजे आपला डाळिंबावरती दुधियावरती. ओके आता आपण बघू आपल्या टेबलवरती काय आणलं पाहिजे. दादा हमोत्सी केल्यानंतर हायच आणि हादमा करायचा. केन हमूची केला त्यानंतर आपण खजूर घेतो जो पिवळा आहे त्यावरती शेखियानू करू की आपण अजून खाल्ला नाही ज्यांनी नाही खाल्ला त्यांनी आपण बोलू बोरे पेरे आहेच शेखियानू थोडा टेस्ट करू की ब्रखांत असुऱ्यामध्ये गॅप आणाला त्यानंतर डायरेक्टली आपण ही रचून करू. ओके सर ठीक आहे इथपर्यंत. बाकीची गोष्ट आम्ही डायरेक्टली ही रचून करतो नंतर टेस्ट करतो. सर म्हणजे हायच आणि हादमाची प्रेयर करायची आणि मग त्या ब्लेसिंग वरती बाकीचे आयटम्स आपण खाऊ शकतो. बाकीचे आपण डायरेक्टली खाऊ शकतो फक्त ही रचून पहिला बोलला पाहिजे. जर ते डाळिंब असेल चवळी असेल किंवा दुधी असेल. ओके असं आपण बोलू काय काय आपण आणू दुधिया. ओके दुधिया आणतात त्याला किशू बोलतात लुबिया जे चवळी. ओके कार्ती जे लसणाची पाळं आणतात किंवा आपले कांद्याची पाळं आणतात त्याला कार्ती बोलतात. सिल्का जे बीट आपण आणतो. थमारी म्हणजे आपला खजूर आणि आपला तपुआख काय म्हणतात आपला ऍपल. ओके काय काय जण साखरेमध्ये बुडवतात काय काय जण आपल्या द्वाश आपल्या हनीमध्ये बुडवतात तसा पाहिजे तसा करू शकता. रिमोन आपला डाळिंब आणि रोश रोश म्हणजे काय बोलतात आपला डोका. डोका कसला पण घेऊ शकतो कोंबड्याचा घे किंवा मच्छीचा डोका ठेव किंवा बकऱ्याचा डोका ठेव जे डोक्यावर पाहिजे ते ठेवू शकतो. हे सर्व सायन्स आहे. जर माणसाला ह्याच्यातली एक गोष्ट भेटली नाही तो त्या मला नाही भेटली म्हणजे एक्झाम्पल बोलू आपण तर त्यांनी शोधला आणि त्याला चवळी नाही भेटली. ओके तर चवळीचा जो हिरा चुन आहे चवळीचा जो हिरा चुन आहे त्यांनी काय केला पाहिजे चवळीचा हिरा चुन तो डायरेक्टली बोलू शकतो जरी ती चवळी त्या समोर नाहीये किंवा कुठला माणूस बोलतो अरे मला मच्छी नाही आवडत मी खातच नाही मच्छी तर मी बोलू की नको हिरा चोन बोलू शकतो तो बोलू शकतो हिरा चोन फने शिनियाला रोष विलोड जनाव आणि ती मच्छी किंवा बोलतोय निफ्रवे निर्बेके दगीन म्हणजे आम्हाला वाढून दे जसं म्हणजे मच्छ्या कसं वाढतात एकदम वाढतात पाण्यामध्ये तसं आम्हाला लोकांना पण भेटतात तसे फॅमिली वाढून दे. ओके डायरेक्टली बोलू शकतो नाही मस्त त्याला खायला ती गोष्ट म्हणजे एक्झाम्पल कोणत्या माणसाला चवळी नाही आवडत तर त्यांनी बोलला पाहिजे चवळी बद्दल पण ही रचवून पण खायची मस्त नाहीये. फक्त ट्राय केला पाहिजे तिकडे मच्छी आहे आणि मटन असेल तर थोडा समावून ढाला पाहिजे म्हणजे असुरे आपल्याला सोबत खायला मच्छी मटन. तर काय काय जण एंडला करतात ठीक आहे ते करू शकतात त्यांना काय आपला सेदेर पण इथं प्रॉब्लेम काय लहान पोरं झोपायला जातील आणि सर्वांकडे कोणच्याकडे खाऊन कंटाळा आलाय सकाळी लवकर म्हणजे उठायचं आहे म्हणून सर्वात बेस्ट म्हणजे आपण काय केलं पाहिजे की दूष ब्लेसिंग आणि ते हमोचे केल्यानंतर सेदर केला पाहिजे. तो सर्वांनी ब्राखा केली पाहिजे की एकाने केलं तरी इनफ आहे. मास्टर मध्ये बोललो आपण इनफ आहे जो घरातला जो मेन आहे तो बोलतो बोरेपेरे आहेच शेखियानू सर्वांसाठी त्यांनी विचार केला पाहिजे सर्वांसाठी मी ब्राखा करतोय आणि थोडा खाऊन द्यानंतर ही रचून पण तो एकटा बोलू शकतो नाही सर्वांना मस्त आहे सर्वांनी बोलला पाहिजे इथं. ओके इनफ आहे एक घरातला एक मोठा माणूस बोलते सर्व हे इनफ आहे त्या हिशोबाने. तो असं नाही की यशनी मॅम लेखोल खारीफ काय म्हणतात आंबट गोष्ट नाही खायला रोष की असं की जसं आंबट आहे तसा पुरा वर्ष आंबट जाईल पालाखाप्रमाणे अलाउड आहे खाऊ शकता. खारटली गोष्ट आंबट गोष्ट खाऊ शकता. तिखट झालं काय काय जण बोलतात की असुरे तिखट खायला की नाही चांगला काय बोलतात साईन आहे माणसासाठी अरे तिखट खाते स्टार्ट ऑफ द इयर पुरा वर्ष कसं जाईल तुला पालाखाप्रमाणे जे माणसं नॉर्मली तिखट खातात आणि त्याच्याशिवाय त्यांना जेवण नाही जाऊ शकत अलाउड आहे त्यांना तिखट खायला. सर फक्त एन लेखोल करू ना आपले ब्लॅक हे नाही खात काय होतात अक्रूट नाही खात या दिवशी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की अक्रोडचा गिमात्र्या खेत म्हणजे
असं म्हणजे तो पाप करते. ओके, त्याचा हे येते नंबर्स येतात. म्हणून चला आपल्या गमारामध्ये फक्त 2-3 गोष्टी लिहिल्या जास्तुऱ्या खायला, म्हणजे ब्लॅक ग्रेप्स नाही खात त्या दिवशी, काळी कलरची अंगुरं नाही खात आणि अक्रोड नाही खात. ओके, אין לאכול בראש השנה ענבים שחורים, יש להימנע מלאכול דג. בסדר? अलाउड आहे मच्छी खायला, ठीक आहे, का प्रॉब्लेम नाही. एंड ऑफ द ह्याच्यामध्ये फक्त ट्राय केला पाहिजे, माणसाने भडकला नाही पाहिजे, की जर त्याच्या पहिल्याच वर्षी तो भडकते पोरांवरती, फॅमिलीवरती, भानगडी होतात घरी, तर ते तसंच त्याचा पुरा वर्ष पण जाईल. तर, की जसा माणूस वागते तसं त्या एंजल्सचं आमेन बोलतात. जसं आपण बोलू ही रचो आणि सर्वांना ब्लेसिंग्स करू वगैरे, तर ते आपले एंजल्स बोलतात काय नाही तसं पुढचा पुरा वर्ष मग तुला ब्लेसिंग मी जाऊन दे. पण जर तो रागेमध्ये गेलाय, भानगडीमध्ये गेलाय, तर पुरा वर्ष पण त्याचा भानगडीमध्ये आहे. אוכלים ושותים ושמחים בראש השנה, אך לא ירבו יותר מדי. तर ट्राय केला पाहिजे, खाऊ शकतो वृषांना, पण दुसऱ्या साईडला विचार केला पाहिजे, दुसऱ्या दिवशी आपल्याला नमाजीला लवकर उठायचं आहे. ओके, ट्राय केला पाहिजे, जास्ती नाही खेचला पाहिजे. की नाही आपला लेल सेदर नाहीये, आपला पेसकचा रात्र नाहीये जे आपण एंड ऑफ द डे पुरा खेचतो. नाही, ट्राय केला पाहिजे फटाफट संपवून नमाज केली पाहिजे. एक चांगली गोष्ट बोलतो मी, आपल्या या दिवशी मिtzवा आहे तेलीन संपवायला. जर माणूस मशिदीत चाललाय किंवा घरी आपलं जेवतायत आणि बात करतायत, तर काय केलं पाहिजे, छोटी तेलीम घे खिशामध्ये ठेव तुझ्या. ऑल द टाइम तुला टाइम भेटते तेलीम वाच. जर मशीद गेलो आणि मग अजून मिनिखाने चालू झाले, ओके, टाइम अजून 15 मिनिटं, का तेलीम खोल. हळूहळू असं की ऑलमोस्ट 2 टाइम त्याची तेलीम आरामात संपली जाईल इथं. म्हणून चांगली गोष्ट आहे, त्या प्रत्येक माणसाने तेलीम संपवली पाहिजे. उदा सर खाऊ शकतो, पिऊ शकतो, नाही मस्ट आहे दिवशी मटण खायला, ज्याला पाहिजे खाऊ शकतात, नाही पाहिजे नाही खाऊ खायचं मस्ट आहे. सकाळी सकाळी लवकर उठून विदर्शन ट्राय केला पाहिजे. पहिल्या 10 माणसांमध्ये असला पाहिजे, याच्यामध्ये लेवल आहे. अभ्युदय श्रोषांना योम किपुरी सदरमेश्वर को दे रबी उदा लेबी विष्णुमय तो यात रोशन तो केदार सिंग यांचा निष्मात खोलकाय. तो असं नाही की आपली जी नमाज आहे शखारीत रोषानाची इम्पॉर्टंट नमाज आहे, ट्राय केलं पाहिजे, नामाजीला सर्वांनी केला पाहिजे. जर लहान पोरं असतील, संवाद असेल बाई, तर गोष्ट वेगळी आहे. या दिवशी आपण हल्लेल नाही बोलू. स्वतःची इच्छा असतील, काय असतील बोलू शकतो. तेलीम काय करू शकतो, काय काही तर डिवायडेड तेलीम वाटू शकतो तो मशिदीमध्ये. मशिदीला कोणी तर माणूस माहिती की तसं पण आपल्या आलिया, पहिली आलिया चढली की त्यानंतर मिशबारा खा 5 मिनिटं तेलीम वाच तोपर्यंत. पण इथे इथं बात नको करू की तसं पहिले पण बोललो, माणूस मिक्सवा करायला येतो आणि त्यासोबत अवेरा घेऊन जातो. का मिक्सवा करायला मशिदीमध्ये येतो आणि शेवटी काय होतं, तो स्वतः सोबत अवेरा सोबत घेऊन जातो. तो 2 टाइम तेलीम संपवली पाहिजे रोषाच्या दिवशी. पहिल्या दिवशी तेलीम त्यामध्ये 150 असतात आणि दुसऱ्या दिवशी का ह्याचा जो गिमात्री आहे तो खपेर खपेर म्हणजे त्याचे पाप माफ होतात असं लिहिलंय. तो रोष हशानाच्या सकाळी आपण नमाजीला जाऊ, नमाज बरोबर केली पाहिजे, शमा इस्रायल. आपण शोफर बद्दल पण बात करू. पण तो घरी येतो तर अलाउड आहे मला झोपाला की नाही, ट्राय केला पाहिजे. नाही झोपाला, पण ज्याला मस्त आहे झोपाला, सकाळी लवकर उठला वगैरे, तर कमीत कमी आपला खच्चोता येऊ म्हणजे 12:30 नंतर आपले काय केलं पाहिजे, आपले 12:30 नंतर तो येऊन आपला हे करू शकतो, काय बोलतो, झोपू शकतो आराम करायला. का की त्याला पॉवर पाहिजे अजून सकाळी परत उठवायचा. शोफार मिचवा आहे, मिचवा तसं मी नव्हतो शोफार ऐकायला. कोणला मिचवा आहे, माणसांना. चांगली गोष्ट आहे, जे आपले भाऊ खशीम बायका त्यांनी ट्रेडिशन आहे, ते लोक येतात ऐकतात, चांगली गोष्ट आहे, त्या लोकांनी मिचवा करतात. पण मस्ट कोणला आहे, माणसाला आहे. म्हणजे जर बाई आता लहान पोरग आहे घरात आणि त्याला नाही सोडून येऊ शकत, ठीक आहे, त्यासाठी प्रॉब्लेम नाही. पण जर माणूस नाही येऊ शकत, तर त्याच्याकडे कोणतरी आणला पाहिजे जो शोफार वाजवेल आणि त्याला ऐकायला भेटेल त्यांच्याकडून. समजलं? तू काय मोकळ आहे. מה שיש נוהגים שכל הציבור מקדשים ואוכלים. טוב, אסור להפסיק בדיבור, אסור आहे आपल्या शोफाची जेव्हा ब्राखा करतात, पहिली गोष्ट म्हणजे त्यांना बोलला पाहिजे, मी तुमच्याकडे नमाज करतोय, ब्राखा करतोय, फक्त शोफा जेव्हा वाजवतो तो ब्राखा करेल, आपण आमीन बोलू. काय जण उभे राहतात, काही जण बसतात, जसं ट्रेडिशन असेल तसा शोफार वाजवू. किती आपण मस्त ऐकायला. जर माणूस मस्जिदला येतोय तिकडे नमाजीला, तर 101 टाइम शोफार वाजवतात. ओके, किया श्वरीम त्रुआ
आणि किया किया म्हणजे कसा जे आपण लॉंग वाजवतो. तू जसं टाइम भेटला पुढच्या वीक मध्ये तर आपण वाजवून थोडा एक्झाम्पल पण दाखवू. पण माणसाने मस्त आहे ऐकलं पाहिजे. असुर त्यामध्ये बात करायला, असुर काय त्यामध्ये बोलायला. ओके. दिन रखालत किया लसिक भीती बुरबांचा विदुय असुऱ्यामध्ये अशामनु बघत नुका त्यात काय काय ठिकाणी लिहिलं आहे. किया वाजवली म्हणजे शोफाची लाईन वाजवली पुरी. त्यानंतर हे दिलंय काय म्हणतात जसं आशामनु बघत नुका कसं करतो तसा दिलाय मध्ये अलाउड आहे. काय करतात काय काय जण जे शोफार वाजवतात. एक्झाम्पल मी तसा आपल्या मशिदीमध्ये शोफार वाजवतो. मी काय करतो त्यांना पण टाइम देतो. म्हणजे पहिला झाले 10 शोफार 10 म्हणजे पार्ट्स आहेत ते शोफारचे वाजवायचे ज्यांना माहिती असेल जी माहिती आहे ते बोलतोय. किया श्वारिम थ्रुआत किया किया श्वारिम हे लाईन आहे जी आपण वाजून त्यामध्ये टाइम देतो मी त्यांना अजून 1 मिनिटं ज्यांना विदुई करायची आहे. ओके ज्यांना वाचायचं आहे ते सिदुरीमध्ये जे आहे ते पण जेव्हा वाजवतोय तेव्हा वाचायला असूर आहे. जरी तो आमिदामध्ये असेल काय असेल त्यांनी स्टॉप केला पाहिजे मध्ये. ओके परत सेकंड टाइम मध्ये परत 9 टाइम वाजवतो आणि परत आपण काय करतो परत आपण ब्रेक घेतो आणि विदुई करतात. ओके पण शोफार वाजवताना मला असूर बात करायला की जी ब्रखा त्यांनी केले ऑल द 101 आपण जे टाइम जे शोफार वाजवू म्हणजे 30 शोफार आपण पहिले वाजवू 30 आपण आमिदामध्ये ब्रेकमध्ये वाजवू 10 अजून जेव्हा परत आपला आमिदा करतील मुसफचा त्यामध्ये अजून 30 टाइम वाजवतील आणि एंडला आपल्या कधीश कबालला 10 वाजवतील आणि एंडला आपला त्रुआ उदोला तर वाजवतील. आज हे सर्व गोष्टीमध्ये काय केलं पाहिजे माणसांनी असुऱ्यामध्ये बात करायला. ओके ट्राय केला पाहिजे. जर सिदूरमध्ये तो फॉलो करू शकतो किया स्वारीम त्रुआ चांगली गोष्ट नसतं आहे फक्त ऐक. जर कोणत्याकडे लहान पोरं आहेत असुर आहे जर ते लोक त्रास देतील मशिदीमध्ये आणायला का तो मिचवा नाही करत आहे तर त्यांना पाप करतोय का की तो सर्वांना त्रास होतोय त्यांनी. ओके नाही चांगली गोष्ट म्हणून कोणच्याकडे पैशाने कोण सांभाळेल म्हणून नाही माहिती काय किंवा बायकोला बोल नाही घरीला सांभाळ किंवा खाली तर आमच्या इथं काय करतो एक्झाम्पल मशिदीमध्ये मी काय करतो बायकांना जर पोरं आहेत तुम्ही लोक घरी राहा. आपलं नमाज संपली सर्व माणसं घरी जातात आणि ते लोक काय येतात ते लोक काय करतात आपला घरी जातात आणि त्यानंतर ते लोक परत आपला इथे येतात. हा आपल्या बायका येतात तिकडे शोफा लावतात ते लोक ऐकतात आणि घरी जातात. ओके डिवाइड करतो. पण जर नसेल तर वगैरे कमीत कमी पोरं शोफा वाजवतात किंवा नमाजच्या टायमाला असुर आहे त्यांना आतमध्ये आणणार. तो जे शोफार वाजवतो त्यांनी मस्त त्यांनी आला खूप शिकले पाहिजे शोफार कसा वाजवला पाहिजे. ब्रीथ घेऊ शकतो शोफार मध्ये नाही घेऊ शकत. ओके ते सर्व आला होत आहे. तशलीफ आपण तशलीकची बराखा करू बेजार तसे तशलीक म्हणजे समुद्रावरती बराखा करायला पहिले आपल्या इंडियामध्ये समुद्रावरती जायचं वगैरे अलाहामध्ये नाही मस्त समुद्रावरती गेला पाहिजे. जर जवळ असेल तर ठीक आहे पण काही काही जण समुद्रावरती ट्रॅव्हल करून जातात असूर आहे. आमच्या इथे इस्रायलमध्ये नाही समुद्रावरती सर्व जातात काय करतात ब्रिखा ब्रिखा म्हणजे आपल्या हे करतात थोडा छोटा पॉन्ड करतात तिकडे मच्छ्या सोडतात आणि तिकडे करतात किंवा ओके ठीक आहे नंतर ओके जसं लिहिलं आहे की तशलीकची प्रथा बायकांना नाही मस्त आहे तशलीकची प्रथा. ओके कोणी केली पाहिजे तशलीकची प्रथा मग ते माणसांनी. ओके का की आपण त्यामध्ये आपले पाप फेकून टाकतो. ते येऊ शकतात बायका ऐकू शकतात काय प्रॉब्लेम नाही. समजलं पण त्यांना कोण नाही करत आहे आपली तशलीकची प्रथा. जर मशिदीमध्ये काय करू शकतो पाणी खोलतात काय काय जण आपला टॅप खोलतात आणि टॅपचं पाणी पडतोय किंवा बालदी भरतात आणि तिकडं तशलीकची प्रथा करतात. पण ट्रॅव्हल करून जाऊन तशलीक करायला तो पाप करते गोष्ट क्षणाला. ओके आपल्या माहिती नव्हता पहिल्याच्या वर्षी आणि माणसं जायची वगैरे पण आता बघू आपल्या माहिती आहे योम तो वय असूर आहे. त्यामध्ये विचार केला पाहिजे जेव्हा तशलीक करतो की माझी सर्व मी पाप हे करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे आपला प्लाता बनवतो आपण प्लाता ठेवू त्या प्लातामध्ये आपण तयारी करू सर्व. ओके आपलं प्लाता घेऊ त्यामध्ये तयारी करू आपले काय बोलतात आपला जेवण वगैरे 2 दिवसाचं जेवण मी बनवू शकतो जे बनवू शकतो 2 दिवसाचं चांगली गोष्ट आहे. मला आराम करून तेली वाचायला भेटेल नमाज करायला भेटेल बरोबर नाही आता पुरा दिवस जेवणामध्ये मी बिझी असेल.
ओके, ती आगला पेटवाची कशी, ट्रान्सफर कर, नंतर विझवू कशी शकतो, लय डोकं आहे. तर काय करू शकतो मी, एक्झाम्पल माझ्या घरी पण बोलतो, सर्वांना बोलतो, शिवरीमध्ये 2 दिवसात जेवण बनवून ठेवा. एक दिवशी आपण एक दिवसात जुनं जेवण जेवलो जे आपल्या फ्रीजमध्ये होता, तर कमी नाही होणार. पण जर मी एक तेलींचा डब्बा नाही वाचणार, जो मला माहिती आहे की पुढच्या वर्षी मला उपयोग येईल, किंवा अजून एक तास मी तोरा स्टडी करू शकतो, जो मला पुढच्या वर्षी पुरा वर्षाला उपयोग येईल. तर ते इम्पॉर्टंट आहे त्या नवीन जेवणापेक्षा. ओके. नाखून यम तो आहे, अलाउड आहे, पण प्रोसेशन आहे एका साईडला. आपला जजमेंट दिवस आहे. सर ट्राय केला पाहिजे सर्व जेवण मी 2 दिवसाचा पहिलेपासूनच बनवतो, फ्रिजमध्ये ठेवून देतो आणि मी रोस्टेशनला क्लीन येतोय. फ्रिजमध्ये काढ, प्लातामध्ये ठेव, हॉट प्लेटवरती. तिकडनं घे जेवला, फेकून टाक आणि बसून आपला तोरा स्टडी कर. सर Atrás da la corona abbiamo mutar que deșa bai este मिसुदा तो आपला युमतोफच्या येथे जरा सांभाळून राहिला पाहिजे. इकडं असूर आहे, घर धुवून काढायला वगैरे. जे मला जेवण बनवायचं, जर एक्झाम्पल कोण जेवण बनवते फक्त त्याच दिवसासाठी मला अलाउड आहे. म्हणजे मी 2 दिवसात जेवण नाही बनवू शकत. म्हणजे पहिल्या दिवशी आपल्या इथे ट्यूसडेला, ओके, मंडे संध्याकाळी. तर फक्त मी मंडे संध्याकाळी आपला योमतोफ झाला, मला वाटते, अरे काहीतरी बनव आपलं नवीन जेवण कधीसाठी सकाळीसाठी. फक्त मी सकाळसाठी बनवू शकतो किंवा दुपारसाठी. संध्याकाळी दुसऱ्या दिवसासाठी मी बनवू नाही शकत. जे राहिलं आहे ते खाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण मला पहिल्यापासूनच बोलते मी 2 दिवसात बनवते, असं आहे की फक्त योमतो त्या दिवसासाठीच बनवू शकतो. म्हणून सर्वात चांगली गोष्ट 2 दिवसासाठी बनव, फ्रीज मिटव, इनफ आहे. नसल तर बनवू शकतो फक्त त्या दिवसासाठी. सर पहिला दिवस झाला, घरी येतो, तो आराम केला वगैरे, नमाजीला मिनखार केली, सेम प्रोसिजर घरी येतो आणि आपला परत दे पहिल्या दिवशी जसा आपण थाला भरला, तसा दुसऱ्या दिवशी पण आपण थाला भरून नमाज करू वगैरे. सेम जे आपण केलेलं आहे. शेखियानू कीदुशमध्ये, तर इथं शेखियानू पण केला पाहिजे दुसऱ्या दिवशी, की अजून हा रोश हशाना सारखाच दिवस आहे. ओके. तर इथं आपण परत शेखियानू करू. घरी आलो, कॅन्डल लाईट लावला, बोलू बायकोला किंवा मम्मीला किंवा बहिणीला वगैरे, जे असतील ते घरात, किंवा जो माणूस एकटा असेल त्यांनी स्वतःने लावला पाहिजे. कॅन्डल लाईट केली, कॅन्डल लाईट झाली, किद्दूश करू. पण या किद्दूच्या टायमाला ट्राय केला पाहिजे ते नवीन फ्रूट आणला पाहिजे, किंवा शर्ट घे नवीन किंवा काय घे. पण नसल नसल त्याला फ्रूट किंवा काय वगैरे, तरी पण तो त्यांनी शेखियानूची ब्रखा केली पाहिजे. ओके, योमतूफचा दिवस आहे. असं काय केलं पाहिजे, जरा माणसांनी असुरे भानगड करायला, इकड तिकडची गोष्टी बोलायला. योमतूफचा दिवस आहे, रोशेशन आहे आपला, जरा सांभाळून आला पाहिजे. या दिवशी काय अलाउड आहे मला गोष्ट, या गोष्टी मला सर्व शिजवायला अलाउड आहे. म्हणजे त्याला जेवण बनवायचं आहे वगैरे. पण नवीन फ्रूट काढून किंवा व्हेजिटेबल तोडून झाडा म्हणजे एकदम त्याच्या बगीच्यामध्ये त्याला तिकडं हे आहे, कोथंबीर आहे, त्याला तोडून आणायचे असूर आहे. एक्झाम्पल, हे सर्व तयारी पहिलेच केली पाहिजे. जे करू शकतो किंवा तो बोला, अरे चल जाऊन झाडावरून फ्रुट्स तोडून आण, असूर आहे. ओके, जसं शब्दात येतं तसं फक्त या दिवशी जेवण बनवायला मला अलाउड आहे. म्हणजे गहू जेव्हा आपण पाणी टाकतो त्या लेवल पासून पुढं, आपला भात पाणी टाकून शिजवा चालू करतो त्या लेवल पासून पुढं सर्व करू शकतो. ओके. तो शेखात समोर शब्दात तो ना आपले कचऱ्याच्या पिशव्या फाडतात काही काही जण शबातला असूर आहे. पहिल्यापासून तयार केलं पाहिजे. टेबल आपला नायलॉन टाकतात, आपला प्लास्टिक टाकतात टेबलवरती, ते पण फाडायला असूर आहे. पहिल्यापासून तयार केलं पाहिजे. टिश्यू पेपर्स पहिल्यापासूनच कापून केले पाहिजे तयार 2 दिवसासाठी. घरात टायमर्स वगैरे सर्व तयार त्याप्रमाणे केलं पाहिजे. फिलोत योमतोफ आपला नमाज, योमतोफची जी आहे त्यामध्ये ऍडिशनल नमाज आहे. माणसांनी पहिले पण बोललो, ट्राय केला पाहिजे. कमीत कमी हे सिदुरीन, नॉर्मल सिदुरीन जे आपले फेस्टिवल जे ते घरात एक असली पाहिजे. सर्वांनी त्यात बघितलं पाहिजे काय नमाज आहे रोषशानाची, काय नमाज केली पाहिजे काय नाही. घरी आपले पोरांना बायकोला वगैरे समजलं पाहिजे काय नमाज केली पाहिजे रात्री, काय ऍडिशनल आहे काय नाही. बिरकाता मजून मध्ये ऍडिशनल आहे आपला रोषशानाचा, ते तरी आले अबो. जर विसरला पण नसेल तर केला पाहिजे. सर हल्लेल आपण नाही वाचत त्या ह्याला, की आपण बोलू हल्लेल म्हणजे सॉन्ग आहे तसा. माणूस कसा सॉन्ग बोलू शकतो जर त्याला माहिती आहे की आपला जजमेंटचा आज दिवस आहे. तो गॅस वगैरे पेटवू शकतो, यमतो आपला ट्रान्सफर करून. पण ती काठी विजवायला असूर आहे आणि तो गॅस पेटवला तो पण असूर आहे.
तर काय करू शकतो, त्यावरती पाणी ठेवू उकळवत, आणि जेव्हा तो पाणी खाली पडेल तर तो गॅस विझले जाईल, असेल ना, ते पण करू शकतो. विशुलच चोरी जर त्या इलेक्ट्रिक असेल तर तो एक टायमर लावू शकतो त्यावरती. हा, पण इलेक्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे, नाही करू शकत हा, की त्या ट्रान्सफर करून नाही करू शकत. ओके, इथं प्रॉब्लेमॅटिक आहे. फक्त गॅस नॉर्मल तो वापरू शकतो. बिशुले चोरी गोय असुर आहे नॉन ज्यूश माणसाठी जेवण बनवायला, फक्त अखेल नेफिश बिलवाद फक्त आपल्या ज्यूश माणसाठी बनवू शकतो. म्हणजे जर त्याकडे कोण पाहुणा आला बाजूला आणि बोला, अरे आमच्यासाठी एक काम करा, अंडा बनवा, ओके, एक ऑमलेट बनवा, बोलले तसं पण मला माझा गॅस चालू आहे, काय प्रॉब्लेम, त्यासाठी जेवण बनवू शकतो की नाही, असूर आहे. ओके, जर तो बोलेल मी जेवायला येतो, ऍडिशनल ऍड करा, असूर आहे. त्यासाठी फक्त ते ज्यूश माणसांसाठी प्रत्येक माणूस आपलं जेवण योमतोबला बनवू शकतो. नॉर्मल डेला बनवायचं आहे, बनवू, काय प्रॉब्लेम नाही. फक्त योमतोबला असूर आहे, फक्त जे मला गरज आहे शबातला तेच मी बनवू शकतो. म्हटलं काच गरमी तो लाईट लावायला असूर आहे. ट्राय केला पाहिजे टायमर वरती, जे करू शकतो खरं चांगली गोष्ट आहे. ट्राय केला पाहिजे रोस्टांना जेवढा चांगल्या मी जाऊ शकतो चांगली गोष्ट आहे. काही काही जण बार्बेक्यू करतात रोस्टांना, की अलाउड आहे मला ट्रान्सफर करायला, मला अलाइश करायचंय बार्बेक्यू वगैरे, ही गोष्ट अलाउड आहे प्रमाणे, पण चांगली गोष्ट आहे. जर माझा हा टाइम मी अजून थोडा अजून मिक्सवत करायला, अजून तेलीम वाचायला, अजून थोडे अलाखोत वाचायला, अजून थोडा आपले तोराचे चांगले अभ्यास करायला, ही गोष्ट जास्त उपयोग होईल. तर त्यानंतर आपले 10 दिवसामध्ये काय नामाज केली पाहिजे आपण ऍडिशनल मध्ये, ते आपण बात करू पुढच्या शिवर मध्ये बेजार तसे. आज कोणा क्वेश्चन्स आहेत आपल्या रोशना, आपण ऑलमोस्ट ऑल रोशनाची सर्व अलाखोत बात केली, शोफार पासून यमतो पासून सर्व बात केले. तसे त्यानंतर आपण बात करू आता 10 दिवस मध्ये येतात कशी नमाज केली पाहिजे. कोणाला क्वेश्चन्स असतील तर विचारू शकता, नाही तर मग नंतर पण कॉन्टॅक्ट करून बात करू शकता, आपण बात करू त्याबद्दल. ओके, आज श्रवणाचं शब्द सलोम विचारू शकता काय असेल. शेखियानू दोन्ही दिवस म्हणजे 2 दिवस 2 फ्रूट आणायचे. नाही मग ऐकायला नाही आला. काय शेखियानू बोलला? पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दोन्ही दिवशी होईल. म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही बोला चिवळा खजूर समजा, आणि दुसऱ्या दिवशी दुसरा नवीन फ्रूट आणायचं का? ओके, शेखियानू आपल्या किद्दूस करतो पहिल्या दिवशी, म्हणजे मस्ट आहे. जरी फ्रूट असेल नवीन काय गरज नसेल तरी पण शेखियानू केला पाहिजे. दुसऱ्या दिवशी आपले काय काय स्कॉलरची थोडं बोलतात, नाही अरे दुसरा दिवस तसं म्हणजे सेम दिवस आहे, कसं परत शेखियानू केला पाहिजे. पहा लाखाप्रमाणे जरी त्याकडे फ्रूट असेल नवीन नसेल तरी पण शेखियानू त्यांनी केला पाहिजे. ओके, चांगली गोष्ट आहे. जर असेल तर नवीन फ्रूट दुसऱ्या दिवशी पण, पण नसेल तरी पण तो किद्दूच्या दोन्ही टायमाला शेखियानू आपण करू. ओके, म्हणजे किद्दूश करताना करू शेखियानू तोच शेखियानू. केन केन ती शेखियानू. ओके, בסדר, तोदा. जे आपण जेव्हा सेदर करू त्या टायमाला आपण थाल्यामधून खजूर घेऊ किंवा काय असेल जो नवीन असेल तर तो अजून ऍडिशनल शेखी आणू. ओके, पण हे ठीक आहे. तोदा हॅलो रबा उरियल. शबा शलोम. हॅलो, केन काय ऐकतो मी. हा उरियल. केन हे बघ 2-3 क्वेश्चन आहेत. केन हॅलो, विचार. हा मी ऐकतो विचार. पहिली ती कॅन्डलची बराखा तू योमतो बोललास बरोबर, पण आपल्या केन ते रोहेकरच्या पुस्तकात ते योम हजीकारोन आहे. ओके, ओके, लहानपणा म्हणजे मराठी ह्याच्यामध्ये पण लालाखा एक मिनिट फक्त बोलतो. मला मला माहिती आहे तू काय ऑपरेशन माझ्या मशिदी पण त्यांनी सेम विचारला की हा काय काय जण लिहिल्यात की योम जिकारोन, काय काय जण बोलतात अरे असं कसा. सर हा योम जिकारोन आहे, पण अलाखाप्रमाणे जर विचारतायत तर काय केलं पाहिजे की आपण योम करून कधी बात करू त्या हिशोबाने, जेव्हा आपण आपला नमाज करतोय योम जिकारोनच आहे. ऍडिशनल आहे, जर कोण सिदूर खोलाल तर अमिदामध्ये लिहिलं आहे, पण अलाखामध्ये कुठली बराखा केली पाहिजे, लॅदलिक नेशल योमतो. ओके, पण जो कोण योम करून बोलतात असं की ते खोटे नाही बोलत, त्या योम करून आहे. ओके, पण अलाखामध्ये काय नामच केली पाहिजे, लॅदलिक नेशल योमतो. ओके, ओके ओके. आणि मी तुला बघ 3 फोटो पाठवलेत ऍक्च्युली. पहिला क्वेश्चन तो होता, कॅन्डल लाईटचा प्रश्न होता. दुसरा प्रश्न आहे, ते किद्दूस झाल्यानंतर आपण ते फ्रूट खातो बरोबर, तो थाळा भरलेला असतो, त्याच्यामध्ये पहिला ऍपल असतं.
नाही आपण ऍपलचं पहिला तमार घेतो आपण ना Even- ऍपल घेतो. तमार म्हणजे आपला खजूर घेतो. नाही, पण तू ऑर्डर बघितलीस ना, इवन जुने हिब्रू सिदुरी बघशील तू, त्याच्यामध्ये Okay. ऑर्डर डायरेक्ट ऍपलची आहे. म्हणजे मी बघितलं नाही तसा हिशोबाने. एक मिनिट. ओके, मी चेक करून सांगतो तुला मग. कारण कारण इवन रोहेकरच्या मराठी पुस्तकात पण डायरेक्ट ऑर्डर ते ऍपल पासून चालू होते. ओके, पण आलाखाप्रमाणे आपला खजूरला जास्त इम्पॉर्टंट दिलं त्या हिशोबाने, की खजूर आपला 7 टाइप्स ऑफ आपले फ्रुट्स येतात, जे इम्पॉर्टंट फ्रुट्स आहेत आपले, जसं म्हणजे खजूर, डाळिंब, आपला काय बोलतात, आपला तेनीमला आपला हे बोलतात, काय बोलतात, अंजीर. ओके. त्यानंतर आपले ग्रेप्स, आणि हे सर्व आपल्या तोरामधून आले. ओके, आपल्या हा तोरामध्ये 7 fruit फ्रुट्स दिलेलं आहे, माहिती आहे, 7 म्हणून फ्रुट्स. त्याला आपण इम्पॉर्टन्स देतो जास्ती. पण डिपेंड आहे, जर माणसं बोलले नाही, जसं आम्ही आमचे फॅमिलीनी केलंय, करायचं आहे, करू शकतो. पण फक्त ऑर्डर मध्ये कसं बोलतोय की त्यांना इम्पॉर्टन्स जास्त आहे. खजूर आपल्या तोरामध्ये आठवण दिली आहे, म्हणून त्याला जास्त इम्पॉर्टन्स दिले. नाही, पण मग ही ऑर्डर एवढे राईट फ्रॉम द आपल्या जनरेशन पासून ही ऑर्डर चालत आली. इव्हन मराठी सिदुरीमध्ये ओल्ड मराठी सिदूर बघशील, 100 इयर्स ओल्ड, त्याच्यामध्ये पण हीच ऑर्डर आहे. ओके, काय प्रॉब्लेम नाही, त्या हिशोबाने करू शकतो. चला, जसं वाटतं आणि त्याला. त्याच्यामध्ये ते क्वेश्चन माझा दुसरा होता. पहिला ऍपल दिलाय आणि यही रसोन बोलला, नंतर मग एंडला हायस्ट बराखा दिलाय. हा, ओके, इथं उलटा बोललाय त्या लोकांनी. नाही, मी बघतो इकडं. मी तुला फोटो पाठवलाय, बघितलंस? कॅन मी बघतो इकडं. पहिला हायच आणि बोललाय, नंतर ई रचून इने नाही, पहिला यही रसोन आहे, नंतर हायस्ट आहे. मी तुला तो फोटो दाखवून, पाठवलाय. ई रचून, नंतर बोरेपिरी आहेच दाखवून. आणि ठीक आहे, आणि करू शकतो. दंदनावरती ते पहिला परत ये रासून आहे, नंतर मग आदम आहे. कॅन की पहिलेचे आपले जे होते ते हमोची वगैरे नाही करायचे त्या हिशोबाने. जर बक्षीस ते लोक, त्या लोकांना माहिती पण होतं ते हमोची केला पाहिजे आणि हे ते लोक काय करायचे, किंतुच करायचे, इराचून आणि डायरेक्ट जेवायला घ्यायचे. ओके, हा, इथं पण ओके. करू आणि शकतो आणि सेम. अजून पाठीमागे फोटो आहे बघ, पाठीमागे दुधी दिलाय बघ. दुधीच्या वेळेला पण ये रासून आहे, नंतर मग त्या लोकांनी शाहकोल दिलाय. अजून एक फोटो पाठवले मी. की काय ते लोक करायचे, पहिले पण बोललो की ते लोक दुधीचा शाकोल नाही, दुधी म्हणजे आदमा येतं, पण नाही माहिती का शाकोल दिलाय. नाही, ते शाकोल नाही नाही दिलाय, बोरेपिरी आदमा दिलाय, कार्तिक. नाही, ते दंदना तो हा, तो करा, ओके, करा, शाकोल दिलाय. ओके, ते आदम आहे, त्याची ब्रखा आहे, थोडी मी चुकी आहे. ही आपली अष्टमकरची बुक आहे मला वाटते ना. हा 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 इस्रायल वरून आलेली आहे ती. आज मला नाही माहिती त्या हिशोबाने, पण अलाखाप्रमाणे आपले जे ग्राउंड मध्ये उगले जातात आदम आहे, जरी त्याला शिजवून नाही तर कसं उकड, त्याची बोरेपिरी आदम आहे, तो शाकल नाही होऊ शकत. देखोल त्या टायमाला ते लोक हलवा बनवायचे. ओके, गाजराचा हलवा हा, किंवा हा. दुधाचा कारण ते हलवा. चाकोल कशाला माहितीये, कारण ते गोड असायचा हलवा, म्हणून ओके, देखोल त्या रिझन मुळे, पण आपण पहिले पण म्हणून ते बोललो. त्या रिजन मध्ये शहाकोल बोलायचे. पण मग ओके, ऍक्च्युअल काय करायचे, मग ऍक्च्युअल शहाकोल ऍक्च्युअल करायची बरखा की ते कसं? बोरेपिरी हादामा केली पाहिजे. ओके, जरी मी आपला काय बोलतात, सुमसुम काय होतात ना, ते ना तिळांचा लाडू घेतोय, मी खातोय, किंवा हा चिक्की खातो, हा आपली शेंगदाण्याची चिक्की खातोय, जरी ती गोड हा असली त्याची ब्रखा बोरेपिरी आदमा येते. ओके. ओके, असतेच आहे रिझन. मला नाही माहिती शाकोल की काय काय जण बोलते शाकोल, नाही त्याचे टेस्ट चेंज झाले वगैरे. पालाखामध्ये जर कारण मला ते विचारतो बोरेपिरी आदम आहे. कारण ते रोहेकरच्या मराठी याच्यात पण हेच आहे. पहिला आयएस आदामा आणि मग शहाकोल, त्याच्यामध्ये पण ओके, जुन्या बनशी किती लोक हमोदच्या ह्याच्यामध्ये नव्हते. जुन्या सिदुरीमध्ये पण तेच आहे, म्हणून ओके, तो प्रश्न मी तेच विचारला तेच मुद्दा. बोललो मी, ते लोक पहिल्याच्या जनरेशन मध्ये ते लोक पहिले करायचे हमोचीच्या. काय काय जण हमोची नाही करायचे तर ते लोक पहिलेच करायचे. असा केला तरी पण ठीक आहे. जसं मी बोललो, किद्दूश कर, हमोची कर, आणि डायरेक्ट त्यानंतर ही रचन कर, ते पण ठीक आहे. ओके, हा, ठीक आहे, ओके, थँक्यू. याच्यामध्ये कुठले पण घेऊ शकतो, आपल्या ट्रेडिशन प्रमाणे, किंवा जसं मी बोललो आलाखाप्रमाणे. सर्वात बेस्ट जे बोललो, ज्यामध्ये चुकी नाही होऊ शकत, पण जसं माणसाला बोललं माझा ट्रेडिशन होता, असं केला, ठीक आहे, त्यामध्ये पण काय मग नाही बोलू शकत. ही ही सिदूर आहे ती, मला वाटते राव अष्टमकरची आहे. कॅन मी बघितली ते अष्टमकरची. हा, तर आता ह्याच्यामध्ये जे ऑर्डर दिलंय, तू बोलतोस की पहिला खजूर घ्यायचा, तर एक पहिला काम करू खजूर, की शकतो. आपला इम्पॉर्टंट दिला आपल्या तोरामध्ये खजराला जास्ती. हा, नाही नाही, माहिती आहे.
जर जर तसा तर एक एक काम करा ना, तुम्ही एक ऑर्डर बनवून तुम्ही व्हॉट्सअपवर पाठवून द्या ना, म्हणजे काय मी वी पाठवतो. कॅन फॉलो दॅट वे. ओके, नो प्रॉब्लेम, मी पाठवेन. त्याच्याच पुढच्या शिफ्टमध्ये म्हटल्यास मी आपल्या कम्प्युटरमध्ये पण अपलोड करेन पाहिजे तर. चला. हा तेच म्हणजे ग्रुपवरती पाठवून द्या, म्हणजे काय जे जे फॉलो ओके, करायचे मी जे जे तुम्हाला पाठवतो. असतात. तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये हे करून टाका मग. मला एवढा मला नाही माहिती, मी ग्रुपमध्ये आपल्या हा ते चालेल, मला प्रॅक्टिस. पाठव, मी ग्रुपमध्ये शेअर करेन. आय विल ओके, नो शेअर इन द. प्रॉब्लेम. हा, ओके, नो प्रॉब्लेम. फाईन फाईन. थँक्यू आणि शबाद बाय शोनाल. बाय. नो. Put on the WhatsApp group of Tora Cafe. हा, ना जी कॅफेचं ती ओके. Tora Cafeच्या WhatsApp ग्रुपवर पाठवा, म्हणजे ओके, आम्हाला नो पण प्रॉब्लेम. मिळणार. मी आता नाही पाठवते. मी काम करतो, जेव्हा रोशन जवळ येईल तेव्हा पाठवतो, म्हणजे सर्वांकडे असेल. जर आता पाठवला तर ते विसरले जाईल त्या हिशोबाने. ओके. मॅक्सिमम तुम्ही लोक आपला काय करू शकता, आपला लिहू शकता किंवा प्रिंट करू शकता त्या हिशोबाने. ओके. नाही उरियल, तुम्ही तुम्ही जे फॉलो करता ना, ती ऑर्डर लिहून पाठव सगळ्या. ओके, What are the जसं items? आपल्या इस्रायलच्या सिद्धूर मी दिलं तसं मी ऑर्डर करून पाठवतो. नो हा, प्रॉब्लेम. ओके ओके फाईन, दॅट विल बी बेटर. ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. बाय. तुम्ही ते तिळाच्या चिकीला आणि तिळाची चिकी असेल तर त्याला हादामाची नमाज आहे. ते आदाम आहे जे जमिनीवरती उगतं, ते आदाम आहे. त्यामध्ये मोस्ट काय आहे त्या हिशोबाने, म्हणजे आदाम आहे. जसं आपण डाळ भात खातो. ओके, एक्झाम्पल बोलते, डाळ भातची आपण रखा करतो, मेझोनत करतो. अरे पण तू डाळ खातस, ची पुरी पाण्यासारखी आहे, शाकोल कर, त्यामुळे मिक्स झालाय नाही. पण पण बोललो त्यामध्ये पण मेझोनत करतो नाही. आपल्या स्फरादीप्रमाणे नाही, आपला टेस्ट डिसाईड करतं, आपल्यामध्ये जी क्वांटिटी डिसाईड करतं. म्हणजे जर मी आपलं हे खातोय, काय बोलतात, केक खातोय, आणि जो केक एकदम म्हणजे स्वीट केक आहे, हनीचा केक आहे, ओके, ते मी शाकोल नाही करत, मेझोनोत करतो. ओके. हे थोडा अश्केनाझी लोक टेस्टच्या प्रमाणे जातात, आपण क्वांटिटीच्या प्रमाणे जास्ती करू. आपल्या सर्व ओके, माहिती म्हणजे आपल्या म्हणजे शेंगदाण्याची चिकी असेल तरी पण हादामा येईल, गोड असेल आदाम तरी होते. पण. आदाम हा, होते ओके, ठीक बस. तोदा रबा शबात शालोम. आहे. म्हणजे वाफेल आपला वाफेल पण घेतला तर त्याची ब्रखा काय असेल, बोरेमिना मेझोनो. जरी तो आतमध्ये वाफली, म्हणजे माहिती आहे ना, इंडियाला इस्रायलला वाफली विकतात, हे करतात, बनवतात ते, आतमध्ये चॉकलेट भरलेलं आहे पुरा, तरी पण त्याची ब्रखा काय करतो, बोरेमिना मेझोनो का, की आपण बघतो काय मेन आहे त्याच्यामध्ये. ओके, जे टेस्ट द्यायला आलाय ते नाही, ते मेन काय आहे त्यामध्ये. ओके. हॅलो ऐकतोय हॅलो मी. उरियल. हॅलो, हा, आता तू बोललास ना ते वॅफलची, ते इस्रायलमध्ये शाकोल करतात. नाही नाही, मेझोनोत करतो. नाही, ओके. आपण लोक नाही, नॉट सेफार्दी. हा, ओके. अश्केनाझी पहिले हा बोलवते, टेस्टच्या हिशोबाने जातात. तर हा अरे हा. गुळ आहे, शाकोल. जसं आपण बोललो, तिळाचे लाडू एकदम गोड आहेत, शाकोल. म्हणून आपले इवन जे तो वडील होते ते त्या हिशोबाने जायचे. तो बिस्किट तो ते लोक उघडतात, चॉकलेटचे बिस्किट असतो ना मध्ये क्रीम, ते उघडतात आणि मग करतात, काय की म्हणजे ते ते चॉकलेट. वेगळा वेगळा हा करतात तुम्ही पण. हा काय हा. की पहिले पण बोललो, ते लोक टेस्टच्या हिशोबाने जातात, आणि आपण काय मेन आहे त्यामध्ये, मेन काय त्यामध्ये आपलं हे आहे, पीठ आहे. ओके. किंवा एक्झाम्पल मलिदाच्या हिशोबाने त्यावरती मेझनोत केला पाहिजे, का की मेन त्यामध्ये काय आहे, आपला हे आहे, पोहे आहेत. ओके. जरी त्यामध्ये गोड टाकलाय, साखर टाकले, तरी पण मेन काय, अश्केनाझी लोक शाकोल करतील त्यावरती. सेमच आहे रिझन. नाही पण उरियल, तर आपण पण वाफल्याच्या एवढे वर्ष आपण मलिदा करतो, ते आपण शाकोलच करतो एवढे वर्ष, राईट फ्रॉम द. की आपण पहिले बोललो, आपण लय ट्रेडिशन आपले अश्केनाझी प्रमाणे, जसं म्हणजे कॅन्डल लाईटला काय करायचो आपण आतापर्यंत शबातचे, पहिला कॅन्डल लाईट करायचो, नंतर ब्रखा करायचो. स्फरादी लोक नाही बोलतात, नाही, पहिला तू ब्रखा कर आणि त्यानंतर कॅन्डल लाईट कर. जसं पहिला बोरेपिरे हायच करतोय आणि मग खातोय, तसंच आहे. अश्केनाझी लोक उलटे करतात, पहिला ते लोक कॅन्डल लाईट करतात आणि त्यानंतर ब्रखा करतात. ओके. आपले लय ट्रेडिशन आहे जे अश्केनाझीच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह झालेत, ते तसे आपण ट्राय करतोय हळूहळू त्याला क्लिअर करायला. इव्हन खाबाद लोक पण बोलतात की तू बरखा केल्यावर तू कॅन्डल लाईट नाही करू शकत, केन असं त्यांचा की आन्सर आहे. त्यांचा शब्दात एंट्री होते ब्रखाच्या, ते जेव्हा ब्रखा करतात म्हणून. पण आपल्या आलाखाप्रमाणे आपला शब्द कधी एंट्री होतोय, जेव्हा आपला सनसेट होते. आता आपल्याला ते प्रॉब्लेम नाहीये त्या हिशोबाने, समजलं. ओके. नाही म्हणे बाफेलच्या बद्दल पण बोलतो, जी क्रीम असते त्या क्रीम मध्ये पण बाफल्याचे तुकडे असतात, तर ते नो दिलो कशो चान्स केम ते शाकून. दिलो कशो केम ओनरशिप केम नाही म्हणजे समजलं पीठ आहे, नाही, आणि पीठची माहिती ब्रखा तरी मेजून होते.
फक्त माहितीसाठी बोलते, त्या क्रीम मध्ये हा. पण वाफेलचे तुकडे असतात आतमध्ये, जे जे तुटून साईडला पडतात, ते कटिंग वगैरे ते परत यूज करतात, ते फेकत नाही काय. थोडं स्टडी करताय. तो बेसिस आहे. अजून मला क्वेश्चन्स आहेत आपले? आणि मला एक प्रश्न होता, सपोज तुम्ही चपाती आणि बटाट्याची भाजी खातात, मग कुठली बरा कळेल? चपाती म्हणजे जी तव्यावरती हे करतात, ती भाजतात हा, ती नॉर्मल नॉर्मल रोस्टेड नॉर्मल, आपली. ती हमोची आहे. हा, आमोशी. कॅन चपाती आणि बटाट्याची भाजी आहे पण. कॅन कॅन प्रॉब्लेम नाही. मी पावासोबत मी वडा खातोय, बटाटा वडा. हमोचीच होते त्याची, सेमच आहे. तोदा रब्बा, शब्बा लक्ष. शालो. तोदा बाय, शबत शलोम सर्वांना. या मम्मी कुठे आहे? बरोबर. शबत शलोम.